रामकृष्ण हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
तो हा माधव बरवा, तो हा माधव सर्व सुखाचे आगर अपर कुमार देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हा 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हा 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी कीर्तन चांग 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 होय अंग हरी रूप 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 कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप 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 प्रेमे छंदे नाचे डोले प्रेमे छंदे नाचे डोले हर पले देह भाव 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 एक देशी जीव कळा एक देशी जीव कळा एक देशी जीव कळा एक देशी जीव कळा हा सकळा सोयरा हा सकळा सोयरा सकळा सोयरा सकळा सोयरा सकळा सोयरा सकळा सोयरा प्रेमे छंदे नाचे डोले प्रेमे छंदे नाचे डोले प्रेमे छंदे नाचे डोले प्रेमे छंदे नाचे डोले हर पले देह भाव 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 का मने उरला देव कामणे उरला देव का मने उरला देव कामणे उरला देव गेला भेव त्या काळे 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 का मने उरला देव कामणे उरला देव का मने उरला देव कामणे उरला देव गेला भेव त्या काळे 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 प्रेमे छंदे नाचे डोले प्रेमे छंदे नाचे डोले प्रेमे छंदे नाचे डोले प्रेमे छंदे नाचे डोले हर पले देह भाव 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 विडोबा रखुमा
जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग कीर्तन चांग चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग चांग कीर्तन चांग चांग कीर्तन चांग कीर्तन चांग प्रेम चंदनाच डोले प्रेम चंदनाच
हरी रूप प्रेम छंद नाच डोले प्रेम छंद नाच डोले प्रेम छंद नाच डोले प्रेम छंद नाच डोले हर पल देहा भाव हर पल देहा हर पल देहा भाव हर पल देह भाव हर पल देह भाव हर पल
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 महाराज. कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव एकदिशी जीवकळा हा सकळा सोयरा प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठाला विठाला कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा कीर्तन भक्तीचा परिणाम सांगणारा गोडासा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कीर्तन चांगलं आहे असं म्हणतात आणि या चांगल्या कीर्तनाने आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं हे परिवर्तन कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने सांगतात. विठाला विठाला पवित्र भूमी कौलगे या नगरीमध्ये परिवर्तन सामाजिक विकास संस्थेच्या वतीने परिवर्तन गुरुकुल या प्रांगणामध्ये परिवर्तन कीर्तन महोत्सव या आयोजनाच्या निमित्ताने आज 3ऱ्या दिवशीची कीर्तन सेवा परमभाग्याने माझ्याकडे प्राप्त आहे. आपण या संस्थेचे सर्व पदाधिकारी या संस्थेवर नितांत प्रेम करणारी आपण सर्व विविध क्षेत्रातली मंडळी विशेष करून याचे मुख्य प्रवर्तक आदरणीय श्रद्धेय माझे अत्यंत जीवलग हरिभक्तीपरायण सचिनदादा पवार यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे ही कीर्तन सेवा आहे. महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर बहुत दिवसा होती माझी आस. हे दोन्हीकडनं प्रमाण लागतं बरं, त्यांच्याकडेही लागतं माझ्याकडेही लागतं. दादांनी अनेक वेळेला मला या संस्थेच्या संबंधाने कीर्तन महोत्सवाच्या संबंधाने अनेक वेळेला फोनही केले होते. काही परंपरेच्या अडचणीमुळे आत्तापर्यंत जरी येता आलं नसलं तरी या वर्षी या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी होता येत आहे. हा परिवर्तन कीर्तन महोत्सव परिवर्तन गुरुकुलाच्या प्रांगणामध्ये होतो आहे. या संस्थेचे सर्व हितचिंतक तर उपस्थितच आहेत,
पण विशेष करून या संस्थेमध्ये शिकणारी जी मुलं आहेत ती या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून मला असं वाटलं की हा परिवर्तन कीर्तन महोत्सव असेल तर एक साधारण संकल्पना आदरणीय सचिनदादांची असेल की या कीर्तनाने आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं हे मुलांना आणि या हितचिंतकांना कळावं. मला वाटतं की त्याच दृष्टीने जगद्गुरू तुकोबारांचा अभंग घेण्याचं कारणच असं आहे की आपण करत असलेल्या या कीर्तन महोत्सवाचा आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतो हे या अभंगामध्ये महाराज विदित करतात. विठ्ठल विठ्ठल साधारण या अभंगाचं चिंतन करताना आपल्याला असं करता येईल. कीर्तन चांग याचा पहिला परिणाम सांगितला होय अंग हरिरूप. एक कीर्तन चांग याचा दुसरा परिणाम सांगितला हरपले देहभाव. दोन कीर्तन सांग याचा तिसरा परिणाम सांगितला हा सकळा सोयरा. तीन आणि कीर्तन चांग याचा चौथा परिणाम सांगितला गेला भेव त्या काळे. या अभंगातील चारही चरणातले उत्तरार्ध हे चांगल्या कीर्तनाचे परिणाम आहेत. पहिला परिणाम आहे अंग हरिरूप करून देणारं हे कीर्तन आहे. एक दुसरा परिणाम आहे देहभाव हरपून टाकणारं हे कीर्तन आहे. दोन तिसरा परिणाम आहे परमात्मा व्यापक आहे याची जाणीव करून देणारं हे कीर्तन आहे. तीन आणि चौथा परिणाम आहे मृत्यूची भीती घालविणारं हे कीर्तन आहे. चार. विठ्ठल विठ्ठल मला कीर्तन भक्तीच्या संबंधाने माझ्या अंतःकरणातल्या भावना या अभंगातून आपल्या समोर व्यक्त करायच्या आहेत. मुळात आपल्याकडे श्रीमद भागवतामध्ये नवविधा भक्तीचा विस्तार मोठ्या पद्धतीने केला. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या नवविधा भक्ती सांगत असताना याच्यामध्ये कीर्तन भक्तीचा उल्लेख आवर्जून प्रल्हादाच्या मुखामध्ये आपल्याला शुकाचार्यांनी दिलेला दिसून येतो. मला थोडंसं पुढं बोलायचं आहे. हे कीर्तन भक्ती काय आहे हे कळण्याकरता अगोदर भक्ती कळाली पाहिजे. परमात्म्यापर्यंत जाण्याकरिता भक्ती नावाचा मार्ग एक आपल्याला संप्रदायाने सांगितला. असं भक्तीच्या संबंधाने एक ढोबळ पद्धतीने मत आपल्याला मांडता येण्यासारखं आहे. परंतु मी थोडंसं पुढं बोलेल की भक्ती ही साधन म्हणून स्वीकारायची का भक्ती ही साध्य म्हणून स्वीकारायची. इतर मार्ग हे साधन आहेत पण भक्ती नावाचा मार्ग हे साधनही आहे आणि साध्यही आहे. थोडं आणखीन त्याच्यातला खुलासा देऊन पुढे जायचं झालं तर परमात्मा प्राप्त होईपर्यंत भक्ती नावाचा मार्ग हे साधन आहे आणि परमात्मा प्राप्त झाल्यानंतर केलेली भक्ती हे भक्ती नावाचा मार्ग साध्य आहे. विठ्ठल विठ्ठल याला संप्रदायामध्ये ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती असे दोन शब्द दिले जातात. एक ज्ञानपूर्व भक्तीचा विचार आहे आणि दुसरा ज्ञानोत्तर भक्तीचा विचार आहे. मी थोडं आणखीन याचा खुलासा करून पुढे जातो. ऐका. ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे काय, ज्ञान लक्षण भक्ती म्हणजे काय आणि ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय. साधारण तीन पद्धतीने विचार आपल्याला भक्तीच्या संबंधाने केला जातो. एक ज्ञानपूर्व भक्ती, दुसरं ज्ञान लक्षण भक्ती आणि तिसरं ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानपूर्व भक्ती या शब्दाचा अर्थ आहे आणखीन आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालेलं नाहीये परंतु भक्ती चालू आहे, याला ज्ञानपूर्व भक्ती म्हणा. मी तुकोबारांची काही प्रमाणं देऊन आपल्याला पुढे जातो. जगद्गुरू तुकोबारांच्याच मुखातलं एक प्रमाण असं आहे की मी भक्ती करतोय पण आणखीनही माझ्यावर देवाची कृपा झाली नाही असंच मी मानेल. याचं कारण असं आहे अवघी भूते साम्य आली देखिली म्या कै होती विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. महाराज सांगतात मी तेव्हा विश्वास ठेवील माझ्यावर पांडुरंगाची कृपा झाली कधी अवघी भूते साम्य आली देखिली म्या कै होती तेव्हा. याला एक उदाहरण असं दिलं जातं जगद्गुरू तुकोबारांच्या चरित्रातलं. काही नाही म्हणे तुकोबाराय निघालेले होते आणि एका शेतातून जात असताना त्या शेतामध्ये त्या कणसावर बसलेली जी पाखरं आहेत ती पाखरं तुकाराम महाराजांना पाहतात आणि उडून जातात. कणसावर बसलेली पाखरं उडून जातात. तुकाराम महाराजांना पाहिलं ते पाखरं उडून गेली. ते पक्षी तुकाराम महाराजांना पाहिलं की उडून गेले. मी पक्षी उडून गेले म्हणतोय, पक्ष उडून गेले असं नाही म्हणत. मी ते तुकाराम महाराजांना पाहून, महाराज लोकाला पाहून अलीकडे चाललंय तसं, तर तुकाराम महाराजांना पाहून ते पक्षी उडून गेले, ती पाखरं उडून गेली. महाराजांना वाईट वाटायला लागलं. कुणीतरी विचारलं महाराज काय झालं वाईट वाटायला. महाराज सांगतात ही पाखरं किंवा ही पक्षी मला पाहून उडून जातात याचा अर्थ या पक्ष्यांना या पाखरांना माझ्याबद्दल भय आहे. कारण भयाने घाबरून ही उडून जातात ना, भय आहे याचा अर्थ माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये भेद आहे. कारण भयाची निर्मिती ही भेदातून होत असते.
भेदाद्वयम भवती श्रुती माता आम्हाला सांगते. त्यामुळे माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये त्या अर्थी भेद आहे. मग मी एवढं भजन करूनही आणखीन माझ्यातला भेद गेलेला नाही असंच मला जाणवतंय. मग तुमचं म्हणणं काय? तुकाराम महाराज सांगतात, मी तेव्हा म्हणेल माझ्यावर देवाची कृपा झाली, अवघी भूते साम्य आली देखील म्या काही होती. याचा अर्थ तुकाराम महाराजांना असं म्हणायचं आहे की या पाखरांनी सुद्धा मला पाहून घाबरून उडून जाऊ नये. ऐका, तुकाराम महाराजांना असं वाटतं या पक्ष्यांनी, या पाखरांनी मला घाबरू नये. थोडं गमतीने एक वाक्य बोलू, पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये असं म्हणणारे तुकाराम महाराज आणि सगळ्यांनी मला घाबरलं पाहिजे असं म्हणणारे महाराज, याच्यात फरक आहे. महाराज आणि तुकाराम महाराज याच्यामध्ये फरक आहे. एकाने मला सांगितलं, काय जयवंत महाराज तुम्ही कीर्तन करता, मी कीर्तनाला उभा राहिलो ना टाळकरी असे थरथर कापतात, वादक असे थरथर कापतात. मी म्हटलं महाराज आहेत का भूत आहेत? असं काय टाळकऱ्यांनी का घाबरावं, पाजकांनी का घाबरावं, तुम्ही आम्ही केळी मिळी ही प्रमाणं कुठं लावता येतील महाराज? मग ऐका, याचा अर्थ तुकाराम महाराज सांगतात की मला पक्ष्यांनी सुद्धा घाबरू नये, माझं भजन चालू आहे. पण ज्या अर्थी आणखीन त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद शिल्लक आहे त्या अर्थी ज्ञान प्राप्त झालेलं नाहीये, परंतु भक्ती आहे. याला ज्ञान पूर्व भक्ती म्हणा. विठ्ठल विठ्ठल आता थोडं पुढे चला. मला 3 मुद्दे मांडायचे आहेत. एक ज्ञानपूर्व भक्ती, दुसरा ज्ञान लक्षण भक्ती आणि तिसरा ज्ञानोत्तर भक्ती. का हे सांगायला लागलं? कारण मला भक्ती, कीर्तन भक्ती ही कशी आहे हे पुढं मला त्याच्यातून मांडायचं आहे. माझा एक मुद्दा संपला. आता दुसरा मुद्दा मांडतो मी, ज्ञान लक्षण भक्ती. ज्ञान हीच भक्ती, याला ज्ञान लक्षण भक्ती असं म्हणा. म्हणालेला काही पुरावे आहेत. नारद भक्ती सूत्र नावाचा एक ग्रंथ आहे, साधारणतः आपल्या कानावर तो ग्रंथ असेल. भक्तीच्या संबंधाने देवर्षी नारद मुनींनी 84 सूत्र त्याच्यामध्ये लिहिलेली आहेत. अन्य काही वेगवेगळी मतही नारदांनी त्याच्यात घेतलेली आहेत. त्याच्यात भक्तीच्या संबंधाने एक मत असं मांडलंय, आत्मरती अविरोधीनं इति शांडिल्य. हा, देवर्षी नारद मुनी असं सांगतात, शांडिल्य ऋषींचं म्हणणं असं आहे की आत्मज्ञानाच्या जी अविरोधी आहे तिलाच भक्ती म्हणा. याचा अर्थ आत्मज्ञान हीच भक्ती असं शांडिल्यांनी भक्तीच्या संबंधाने मत मांडलं असं नारदजी सांगतात. समजा आपल्याला फारसं हे सूत्र नाही पटलं, मी दुसरं तुम्हाला प्रमाण देतो. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचा एक विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे, साधारणतः तोही आपल्या कानावर असेल. आद्य शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये असं लिहितात, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. आचार्य असं सांगतात, मोक्षाची जी कारण सामुग्री आहे त्या कारण सामुग्रीमध्ये भक्ती गरीयसी या शब्दाचा अर्थ आहे सर्वश्रेष्ठ. भक्ती हेच श्रेष्ठ आहे. आचार्यांना विचारलं, पण ती भक्ती म्हणजे काय? आचार्य सांगतात, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान घडणं यालाच भक्ती म्हणा. मी तुम्हाला 2 प्रमाणं दिली. एक नारद भक्ती सूत्रातलं सूत्र दिलं, एक आचार्यांचा श्लोक दिला. हे दोन्ही आपल्याला फारसं नाही भावलं तर मी ज्ञानेश्वरीतली ओवी देतो. नाही बाबा आम्हाला हे संस्कृत नाही कळालं, मग मराठीतली ओवी ऐका. ज्ञानोबाराय किती गोड सांगतात. ज्ञानोबारांना विचारलं भक्ती कशाला म्हणायचं? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एरवी तिजी नाचवती हे पहिली ना सरती पै माझी ये सहज स्थिती भक्ती नाम. ज्ञानोबाराय सांगतात की पै माझी ये सहज स्थिती. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना माझ्या स्वरूप स्थितीलाच भक्ती म्हणा. याचा अर्थ स्वरूपाकार स्थिती होणं यालाच भक्ती म्हणा. अशी जी अन्य प्रमाणातून आपली सिद्धी होते याचं नाव आहे ज्ञान लक्षण भक्ती. मी याला काही उदाहरण देतो म्हणजे कळेल. प्रमाणाने नाही लक्षात आलं तर मी उदाहरण देतो. उदाहरण सोपं आहे, तुकोबारांच्या चरित्रातलं उदाहरण आहे. काय झालं, जगद्गुरु तुकोबाराय गावामध्ये जे भेटेल त्याला म्हणायचे रामकृष्ण हरी म्हण, रामकृष्ण हरी म्हण, सेवितो हा रस वाटितो आणि का चालू होतं. गावातला एक शेतकरी मनुष्य तुकोबारांकडे धावत गेला. तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, महाराज थांबा थांबा. महाराजांनी विचारलं, का रे बाबा? तो म्हटलं, काही नाही, माझं तुमच्याकडे एक काम आहे, थांबा. माझं तुमच्याकडे एक काम आहे असं म्हणून तुकाराम महाराजांना तो थांबा म्हणायला लागला. महाराज हसायला लागले. त्या माणसाने विचारलं, काय झालं हसायला? ते म्हणले, काही नाही, तू माझं तुमच्याकडे काम आहे असं जे म्हटलं ना ते ऐकून हसू यायला लागलं. ते म्हणले, का? ते म्हणले, काही नाही, अख्ख्या देहूतली लोक म्हणतात मी काहीच कामाचा नाही, तू माझ्याकडे काय काम काढलं असतील म्हटले. माझे घरचे सुद्धा म्हणतात हे काही कामाचे राहिले नाहीत, आता तू मला म्हणायला लागला काम आहे. तो म्हटला, नाही नाही महाराज काम आहे. काय काम आहे ऐका. तो म्हटला, नाही महाराज माझी अशी इच्छा आहे, तुम्ही माझ्या शेतामध्ये यावं, भजन करावं आणि ते भजन मी ऐकावं, एवढंच काम आहे म्हटले, बाकी काही काम नाही. महाराज पुन्हा हसायला लागले.
त्यांनी विचारलं काय झालं महाराज असायला? म्हटलं काही नाही, मला शेतामध्ये घेऊन जाऊन मला जे काम येतंय तेच तू सांगितलं, हे बरं केलं म्हटले. मला दुसरी कामं येतच नाही, दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे, मला भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काही काम येत नाही, हे सांगितलं, बरं केलं. तो म्हटला मग महाराज उद्यापासून शेतामध्ये हो येतो, काही काळजी करू नको. तो थोडा पुढे गेला, पुन्हा माघारी आला. तो म्हटला महाराज उद्या शेतामध्ये तुम्ही भजनाला यायचं आहे, पण ते येताना ते टाळ पकवास तुमचं घेऊन या बरं. ते आमच्याकडे काही नाही, तुमचं घेऊन या. आम्हालाही काही लोक म्हणतात तुमचं घेऊन या. आता अलीकडल्या काळामध्ये हे कीर्तन सेवेच्या ज्या तारखा येतात ना, ते जे फोनवर तारखा देतात, इतकी गंमत आहे महाराज अलीकडल्या काळात. पूर्वी प्रत्यक्ष भेटून तारखा असायच्या. आता जुनी मंडळी इथं आहेत त्यांना विचारा. त्यामुळे प्रत्यक्ष महाराजांना भेटायचं, तारीख द्यायची. त्यामुळे काय व्हायचं की त्या महाराजांच्या लक्षात यायचं की आपल्याला कोणत्या गावात जायचं आहे, आणि त्या गावकऱ्यांच्या लक्षात यायचं की आपल्यात कोणते महाराज येणार आहेत. आता ह्या फोनवर दिल्यामुळे आम्हाला माहीत नसतं कोणत्या गावात जायचं आहे, आणि गावकऱ्याला माहीत नसतं आपल्यात कोण येणार आहे. इतकी विचित्र परिस्थिती. हे फोनवरच्या तारखा. बरं, पुढची गंमत अशी आहे, ज्यानं फोनवर तारीख दिली तो कीर्तन झाल्यानंतर भेटत नाही. हे किती अवघड आहे. आता ते अंदर की बात आहे, दादाला माहीत आहे. हे फार कठीण असतं. ते कुठंतरी निघून गेलेलं असतं, आम्ही त्याला शोधत असतो, कुठं आहे. अशी गंमत आहे. पण महाराजांनी सांगितलं नाही, मला तुम्ही शेतामध्ये या, मग ते सगळं तुमचं टाळ पकवास घेऊन या. आम्हाला काही वेळ हे अलीकडे पूर्वी कीर्तन अशी फारशी नव्हती महाराज. कीर्तनं फारशी म्हणजे जुन्या काळामध्ये अनेक नावं मी घेईल आपल्याला, त्यांना तुम्ही विचारा, फारशी नव्हती. बरं, त्या कीर्तनामध्ये सुद्धा मला एक आठवण सांगायची आहे. वैकुंठवासी तात्यासाहेब महाराज वास्कर आबा, त्यांचं नाव माझ्या माहितीप्रमाणे या भागाला माहीत आहे. मी लहान होतो, आबांच्या जवळ बसलेलो होतो एकदा सहज. मला त्यांची एक निरीक्षणाची पद्धत मला फार आवडली. काय झालं, एक मनुष्य तारीख घेण्याकरता त्यांच्याकडे गेला. त्यांना सांगितलं की आबा मला आमच्या सप्त्यामध्ये ही 5व्या दिवशीची तारीख द्या. आबांनी त्याला विचारलं आदल्या दिवशी कोण आहे? त्यांनी सांगितलं अमुक महाराज आहेत. परत विचारलं दुसऱ्या दिवशी कोण आहे, म्हणजे नंतर कोण आहे? त्यांनी सांगितलं अमुक महाराज आहेत. मी तिथं होतो. मी म्हटलं आबा तुम्हाला 5वा दिवस रिकामा असेल तुमच्या डायरीत तर देऊन टाकायचा, अगोदर कोण आहे नंतर कोण आहे कशाला विचारायचं. ते म्हटले तुला कळत नाही दादा तेव्हापासून. म्हणजे त्यांनी मला सांगितलं तुला कळत नाही म्हटले. ते म्हटलं का कळत नाही? तर ते म्हटले नाही, ते अगोदर कोण कीर्तनकार आहेत आणि नंतर कोण कीर्तनकार आहे हे पाहायचं. म्हटलं कशा करता? आता त्यांचे वाक्य आहेत बरं. आता तुम्ही तर जाणती मंडळी आहात, त्यांनी का म्हटलं असेल मला माहीत नाही, पण त्यांनी मला असं सांगितलं अगोदर कोण कीर्तनकार आहे हेही पाहायचं आणि नंतर कोण कीर्तनकार आहे हेही पाहायचं. अगोदरचा कीर्तनकार कीर्तन करून गेलेला जो आहे तोही बघायचा, नंतर येणारा तोही बघायचा. का? त्यांनी असं गमतीचं वाक्य सांगितलं, अगोदरच्यानी लात मारुनी मागच्यानी चावणी. आता का म्हटलं कोणाच ठाऊक, मला माहीत नाही. आता याचे वाच्यार्थ लक्षार्थ तुम्ही शोधून काढा, मला माहीत नाही. पण किती जाणकार मंडळी होती पहा. त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही कीर्तनाला या आणि तुमचे टाळ मृदंग वगैरे सगळं घेऊन या. महाराजांनी सांगितलं काळजी करू नको, येतो म्हटले. तो म्हटला मग उद्या वाट बघू. हो. ही बातमी गावात सगळीकडे पसरली. गावातली काही शहाणी माणसं त्या शेतकऱ्याकडे गेली आणि त्याला म्हणायला लागली का रे तुला वेड लागलं का? म्हटले का? तुकाराम महाराजांना शेतात बोलवलं म्हणे. हो. उद्यापासून ते तुमच्याकडे भजन करणार म्हणे. हो. ते भजन तू ऐकणार म्हणे. हो. अरे वेड लागलं का? कशाला तुकाराम महाराजांच्या नादी लागला? जी माणसं तुकाराम महाराजांच्या नादी लागली त्यांच्या संसाराचं वाटोळं झालं, माहीत नाही का तुला? लाख बोलायला सुरुवात केली. यानं शांतपणे ऐकलं. बराच वेळ बोलून झाल्यानंतर त्या सगळ्यांकडे त्यांनी पाहिलं आणि विचारलं झालं का तुमचं बोलून? म्हटलं झालं. सांगू मी तुकाराम महाराजांना का बोलवलं शेतामध्ये? हा का? ते म्हटलं काही नाही, मला सध्या शेतामध्ये पाखरं राखण करण्याकरता एका गड्याची गरज आहे. कळलं का? आता बघा तुम्हाला हे बोलणं माझं, एक मला नोकराची गरज आहे. ते म्हटले बरं मग मी तुकाराम महाराजांना शेतामध्ये बोलवलं, टाळ पकवाज घेऊन बोलवलं, त्यांना भजन करायला लावलं. म्हणजे टाळ पकवाजाच्या आवाजामुळे शेतातली पाखरं काय होणार? उडून जाणार. टाळ पकवाजाचा आवाज आला की पाखरं राहतील का हो शेतामध्ये? अहो टाळ पकवाजाचा आवाज आल्यानंतर माणसं उठून चालली. पाखऱ्याचं काय घेऊन बसला आता अलीकडल्या काळात? माणसं सुद्धा म्हणतात यांचं झाल्यावर गावात जाऊ, आता तोपर्यंत होऊ द्या, यांचं काय परिवर्तन व्हायचं ते होऊ द्या असं म्हणतात लोक. मग त्यामुळे तुकाराम महाराज शेतामध्ये येणार, भजन करणार, माझं पाखरं राखण होणार, त्यांचं काम माझं काम होणार, म्हणून मी महाराजांना शेतामध्ये बोलवलंय. ते 10च्या 10 म्हणाले अरे वा हुशार आहेस म्हटले, आम्हाला लक्षातच आलं नाही.
दुसऱ्या दिवशी एक कट्टा केलेला होता. महाराज त्या कट्ट्यावर येऊन बसले, टाळ पकवाज विना घेतला आणि महाराजांनी भजन सुरू केलं. आता ते तुकोबारींचं भजन एवढ्या गोड स्वरामध्ये आणि अंतःकरणपूर्वक ते भजन चालू होतं. सगळा परिसर मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. तुम्हाला आश्चर्य सांगू, त्या शेतामध्ये असलेली कणसावरची पाखरं ती तर भजन ऐकतच होती, पण भजन इतकं गोड दुसऱ्याच्या शेतातली पाखरं उठून याच्या शेतात येऊन बसायला लागली. आणि मग त्या सगळ्या पाखरांकडे पाहून महाराजांनी म्हणावं, सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण? विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला ऐका, याला काय म्हणा? ज्ञान लक्षण भक्ती. कारण चराचरामध्ये परमात्मा आहे ही स्थिती निर्माण झाली ना. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या अवस्थेमध्ये पोहोचले ना. किंवा अगदी रोजचं प्रमाण द्यायचं झालं तर ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट. भरला घन दाट हरी दिसे. या स्थितीमध्ये येणं याला ज्ञान लक्षण भक्ती म्हणा. दोन मुद्दे माझे झाले, एक ज्ञानपूर्व भक्ती, दुसरा ज्ञान लक्षण भक्ती. आता मला महत्वाचा तिसरा मुद्दा सांगायचा आहे, ज्ञानोत्तर भक्ती. यालाच ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती असं म्हटलं जातं. ऐकण्यातलंच प्रमाण देऊन पुढे जातो. तुकोबाराय सांगतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. ऐका, किंवा अद्वैती तो माझे नाही समाधान गोड हे चरण सेवा तुझी. किंवा ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये ज्ञान गिळोनी म्हणजे ज्ञान आणि उत्तर गावा गोविंदुगा याला भक्ती म्हणा. याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणा. मी भक्त असावा आणि तू देव असावा या स्थितीमध्ये असलेली जी भक्ती आहे याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती म्हणा. तुकोबाराय बोलताना म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. तुम्हाला थोडंसं गमतीने बोलू. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव कुणी म्हणावं? तुकाराम महाराजांनीच म्हणावं. आपण फार फार तर चाल लावावी त्याला. म्हणजे हा अभंग सोपा नाहीये. नको ब्रह्मज्ञान म्हणणं हे सोपं नाहीये. आमचे गुरुजी, मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं, आदरणीय दादांना माहिती आहे, वैकुंठवासी गुरुवरी हरिभाऊ महाराज पाटील, त्यांना आम्ही प्रेमाने भाऊ म्हणायचो. मुमुक्ष पाठशाळा पंढरपूर. भाऊंकडे राहत असताना मी एकदा सहज विचारलं, हे नको ब्रह्मज्ञान? ते म्हटले, हे बघ महाराजांनीच म्हणावं का? ते गमतीने असं म्हणायचे, ज्याला ब्रह्म नीट लिहिता येत नाही त्यानं नको ब्रह्मज्ञान म्हणावं. याला काय अर्थ आहे का? नको हा शब्द प्रतिषेध या अनुषंगाने येतो वेदांतामध्ये. हा प्रतिषेध दोन पद्धतीचा असतो. एक प्रसक्त प्रतिषेध असतो आणि दुसरा अप्रसक्त प्रतिषेध असतो. यालाच वेदांतामध्ये प्राप्तीपूर्वक निषेध आणि अप्राप्तीपूर्वक निषेध असं म्हटलं जातं. याला सोप्या शब्दामध्ये प्राप्त व्हावं आणि मग नको म्हणावं, प्राप्तच झालं नाही आणि नको म्हणायला लागला. याला काय अर्थ आहे? ब्रह्मज्ञान नको तुकाराम महाराज का म्हणतात? कारण ब्रह्मज्ञान काय आहे हे तुकाराम महाराजांना माहित आहे. उलट मोक्ष आम्हा घरी कामारी आहे दासी. ते ब्रह्मज्ञान त्यांच्या घरामध्ये दासी रूपाने काम करत आहे आणि म्हणून ब्रह्मज्ञान काय आहे हे माहीत असल्यामुळे महाराज सांगतात नको ब्रह्मज्ञान. पण ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतरची ही भाषा आहे. ब्रह्मज्ञान मिळावं आणि मग नको म्हणावं. थोडक्यात नको म्हणण्याकरता मिळावं आणि मग नको म्हणावं. बघा दुसरं उदाहरण देतो. कल्पना, आपल्या कौलग्यातून 10 माणसं गाडीत बसली आणि पंढरपूरला वारीला निघाली. 11वा मनुष्य गाडीच्या कडेने फिरत होता आणि गाडीत बसलेल्या 10 माणसांना म्हणत होता, तुम्ही पंढरपूरला चाललाय, जा जा, मला नको तुम्ही जा, मला नको तुम्ही जा. गाडीत बसलेले म्हटले, तुला चलच म्हटलो नाही, नको का म्हणायला लागलाय? तुझ्या नको म्हणण्याला किंमत कधी? जर तुला आम्ही आग्रह केला चल म्हणून तर. म्हणजे नको या शब्दाकरता प्राप्तीची आवश्यकता आहे. जरा आणखीन धाडसाने पुढे बोलू. नको म्हणण्याला ताकद लागते. बघा तुम्ही, नको म्हणायला ताकद लागते. होय म्हणायला फार ताकद लागत नाही.
पण नको म्हणायला मात्र ताकद लागते. आता याला उदाहरणं पुष्कळ आहेत, पण मी देत राहत नाही. नको म्हणायला ताकद देत लागते. उगी स्पष्ट द्यायचं झालं तर सांगू का, समजा एखाद्याने आपल्याला दक्षिणा दिली, नको म्हणायला ताकद लागते. विठ्ठल विठ्ठल अशी कितीतरी गमतीची उदाहरणं आहेत. जाऊ द्या, माझा मुद्दा आहे नको ब्रह्मज्ञान. महाराज सांगतात, मी भक्त तू देव ऐसे करी. एक संस्कृत मध्ये सूत्र असं आहे, ज्ञान प्राप्त होणं ही अद्वैताची स्थिती आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती प्राप्त होणं ही कल्पित द्वैताची स्थिती आहे. आणि याच्याकरता एक सूत्र असं सांगितलंय, भक्त्यर्थम कल्पित द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्तांकरिता कल्पित द्वैत हे अद्वैतापेक्षा सुद्धा सुंदर आहे. थोडक्यात ज्ञानोत्तर भक्ती ही ज्ञानापेक्षा सुद्धा सुंदर आहे. माझ्या माहितीप्रमाणे भक्ती प्रेम सुख तुम्ही काल ऐकलेलंच आहे. त्यामुळे ही त्याच्यापेक्षाही सुंदर आहे, म्हणजे श्रेष्ठ आहे. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये येणं, या स्थितीमध्ये येणं, मग या स्थितीमध्ये आलेल्या ज्या भावना असतात, या स्थितीमध्ये आलेल्या ज्या क्रिया असतात, या भक्तीच्या असलेल्या ज्या क्रिया आहेत, त्या क्रियांमध्ये या 9 पद्धतीच्या भक्तीचा विचार केला. मग त्याच्यामध्ये श्रवण भक्ती असेल, कीर्तन भक्ती असेल, काय स्मरण भक्ती असेल, पादसेवन असेल, अर्चना असेल, वंदन असेल, दाक्ष्य असेल, सख्य असेल, आत्मनिवेदन असेल, जे काही असेल ते असेल. एका भक्तीचा विचार केला. त्याच्यामधली एक भक्ती ही कीर्तनाची भक्ती आहे. आता ही प्रश्न पडतो की ही कीर्तन भक्ती ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीच्या संबंधाने जी सांगितली ही किती महत्वाची आहे. मी एकच प्रमाण देतो तुम्हाला. एक संस्कृतमधलं देतो, एक मराठीमधलं देतो. संस्कृतमध्ये आपल्याकडे कलौ तद हरी कीर्तनात अशी भाषा आहे. कृते ध्यायतम विष्णुम त्रेतायाम यजतो मखैहि द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरी कीर्तनात. कोणत्या युगामध्ये कोणत्या साधनाने परमात्म्याला प्राप्त करावं अशी काही माध्यमं आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. पण याच्याही पेक्षा थोडंसं महाराजांचं साधं सोपं प्रमाण देऊन पुढे जातो. कीर्तन नावाची भक्ती किती विशेष आहे, तर कलियुगामध्ये ती कीर्तन नावाची भक्ती किती विशेष आहे हे सांगताना, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने काया होतसे कीर्तने काया होतसे कीर्तने ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. भाग्य तरे रोने देवायचा, भाग्य तरे रोने देवायचा, देवायचा देवायचा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. भाग्य तरी ऋणी देवायचा, भाग्य तरी ऋणी देवायचा, देवायचा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने. भाग्य तरी रोने देवायचा, भाग्य तरी रोने देवायचा. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. भाग्य तरी ऋणी देवायचा, भाग्य तरी ऋणी देवायचा. भाग्य तरी ऋणी देव ऐसा. महाराजांचे शब्द कसे आहेत पहा. जसं तेने नारायण देईल भेटी किंवा भाग्य तरी ऋणी देव ऐसा. भगवान स्वतःहून त्याच्याकडे जातो, अशी ही कीर्तन भक्ती. एक वाक्य सांगतो, अन्य साधनाने आपल्याला भगवंताकडे जावं लागतं, पण कीर्तन नावाच्या भक्तीने भगवानच आपल्याकडे स्वतःहून येतो.
सुखी येतो घरा नारायण, द्वारकेचा राणा पांडवा घरी, अशी कैक प्रमाण आपल्याला देता येण्यासारखे आहेत. त्या भक्तिशास्त्रामध्ये भक्तीची काही वैशिष्ट्ये सांगताना 6 पद्धतीची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्याच्यात एक वैशिष्ट्य सांगितलंय क्लेशनाशिनी, दुसरं सांगितलंय शुभदायिनी, तिसरं सांगितलंय मोक्ष लघुताकृत, चौथं सांगितलंय सुदुर्लभा, 5वं सांगितलेलं आहे सांद्रानंद विशेषात्मकता आणि 6वं सांगितलंय भगवत आकर्षणीच. भक्तिशास्त्रामध्ये 6 पद्धतीचा भक्तीचा विचार केलाय आणि हे करण्याकरता ज्ञानेश्वरीतलीच एक ओवी देऊन पुढे जातो. ज्ञानोबारा इतकं गोड सांगतात, जया भक्तीची ये तुली प्राप्ती, कैवल्यातेही परोते सर म्हणती, जयाची ये लिले माझी नीती, जी आली दिसे. ज्ञानोबाराय सांगतात, ज्यांना भक्तीची येतुरी प्राप्ती झाली ते कैवल्य या शब्दाचा अर्थ आहे मोक्ष, मोक्षाला सुद्धा म्हणतात बाजूला सरक. भक्ती ज्याला मिळाली ते मोक्षालाही म्हणतात बाजूला सरक. थोडक्यात भक्ती ही मुक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ. मी आपल्याला आणखीन एक प्रमाण देऊन पुढे जातो. मुक्तीवरी भक्ती जाण अखंडमुखी नारायण, महाराजांचे शब्द आहेत. किंवा तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, मोक्षालाही लहान करून टाकलं नव्हे, मोक्षाच्याही डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य ज्यांचं आहे ती भक्ती. डोंगरे महाराजांनी भागवत रहस्यामध्ये एक वाक्य असं लिहिलंय, भगवान मुक्ती लवकर देतो पण भक्ती लवकर देत नाही. ऐका, मुक्ती लवकर देतो पण भक्ती लवकर देत नाही. थोडं पुढे बोलू आणखीन या भक्तीचं वैशिष्ट्य सांगताना. आणखीन एक साधं उदाहरण देतो. आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र माहीत आहे. ते भगवंताच्या चोऱ्या वगैरे वेगवेगळ्या सांगितल्या जातात. ते काय झालं म्हणे, एकदा रोज उठलं की भगवान बाहेर यायचे, तुझ्या घरी तुझी चोरी, तुझ्या घरी चोरी, तुझ्या घरी चोरी सांगायचे. सगळ्या गोपाळांनी सांगितलं, कृष्णा रोज तू बाहेर येतो आणि वेगवेगळ्या गोपाळांची घरं सांगतो, आज तसं करायचं नाही म्हटले, आज तुझ्याच घरी चोरी करायची. रोज दुसऱ्याची घरं दाखवतो, तुझ्या घरी कधीतरी घेऊन जा. काही काही माणसाला रोज दुसऱ्याचा चहा प्यायची सवय, आपला पाजायचा नाही कधी. काही काही माणसं ती चौकात येतात, ती तेवढ्याच कार्य करता येत असतात कधी कधी. म्हटले नाही, आज तुझ्या घरी चोरी. म्हटले माझ्या घरी, हो देवाची घरी देवे केली चोरी. चला, सगळेचे सगळे गोपाळ तिथं आले. मग आता ते शिंक उंच लावलेलं होतं. म्हटले आता काय करायचं, सगळे गोपाळ एक एका दरवाज्यामध्ये. आता तो नंदाचा वाडा, भरपूर दरवाजे, इकडे एक दरवाजा, तिकडे एक दरवाजा, पलीकडे एक दरवाजा, इकडे एक. पूर्वीच्या काळामध्ये घरांना दरवाजे, आज आता आम्ही या घरात आलो, किती दरवाजे वेगवेगळे, किती सात्विक शांतता घरात वाटते. पहा, पूर्वी असं घरांमध्ये हे असायचं, पुढून कुठून यायचं, कोणी यायचं, मागून कोणी यायचं, उजवीकडून कोणी यायचं, असं असायचं. आता अलीकडल्या काळामध्ये हे फ्लॅटची संस्कृती निघाली, एकच दरवाजा कायम बंद. बघा आता ते फ्लॅटमध्ये बघा ते एकच दरवाजा, काय त्यांना शेजाऱ्यालाच माहीत नसतं कोण आहे इथं शेजारी आपल्या. काही नाही, संबंध नाही, बोलणं नाही, संवाद नाही, संवादच राहिला नाही. मित्र, अनेक वेळेला दादा एक वाक्य सांगत असतो, संवाद झाला की सगळे वाद मिटतात, पण संवाद झाला पाहिजे. घरामध्ये संवाद झाला पाहिजे, भावाभावामध्ये संवाद झाला पाहिजे, वडील मुलामध्ये संवाद झाला पाहिजे, पती पत्नीमध्ये संवाद झाला पाहिजे. अलीकडे संवाद संपले. मुलगा घरी आला की वडील बाहेर पडतात, वडील घरी आले की मुलगा बाहेर पडतो. दोघांमध्ये भेटच नाही, संवादच नाही. पूर्वी सगळे एकत्रित जेवायचे संध्याकाळच्या वेळेला, तेव्हा सगळ्यांमध्ये संवाद असायचा, एकत्रित असायचे. आणि त्या सगळ्यांमध्ये आता अलीकडे एकत्रित हा शब्दच नाही. म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धती हे जवळजवळ आता संपत चाललंय. एकत्रित म्हणजे पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती, ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट फॅमिली म्हटलं जातं, आई वडील, पती पत्नी, भाऊ बहीण सगळे एकत्रित राहणं, याला एकत्रित कुटुंब पद्धती. आता मी तर या विचारावर आलोय, एकत्रित कुटुंब पद्धती म्हणजे काय, नवरा बायको दोघं जरी एकत्रित राहिली बस झालं, एकत्रित कुटुंब पद्धती. आता असं बघा, कोर्टामध्ये केसेस जास्त याच्याच आहेत, आधी संसार सुफळ झाला की माय कुठं लावायचे प्रमाण. पण ते पूर्वी असं होतं, संवाद असायचे, एकमेकामध्ये संवाद असायचे. इथं भगवान आलेले चोरी करण्याकरता, आणि मग सगळे ते दरवाजामध्ये सगळे गोपाळ थांबले. भगवंतांनी ते ओखळ बाजूला घेतलं, त्या ओखळावर उभा राहिले आणि त्या मडक्यातलं दही, दूध, तूप, लोणी चोरायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये कोणीतरी एका गोपिकेने ते पाहिलं, मोठ्याने ओरडली. ओरडल्याबरोबर ते जे गोपाळ होते ना दरवाजेत उभारलेले, ते सगळेच्या सगळे गोपाळ तसेच पळाले. ओरडल्याबरोबर अरे म्हटले, आलेत पकडायला, चला जिथं जिथं दिसेल तिथं पळा, कोणता रिकामा पक्ष आहे तिथं पळा. पण सगळे पळाले, जिकडे तिकडे आपलं ज्याच्या त्याच्या घरी आपापल्या पद्धतीने पळायला लागले. जे ते इकडे तिकडे पळायला लागले, कोणी नाही, भगवान एकटे राहिलेले होते. आणि मग यशोदेनी पाहिलं, यशोदेनी सांगितलं, चल म्हटले, उतरा त्याला खाली. उतरवलं, दोरी आणली, बांधायची. आता कृष्णाला बांधायच्या ऐवजी यशोदा त्या दगडाला म्हणजे त्या उखळाला बांधायला लागली. अगोदर त्या उखळालाच गाठी मारायला लागली. ते बाकीच्या गवळणी हसायला लागल्या. म्हणजे काय झालं हसायला, अगं चोरी कुणी केली आहे, कृष्णाने. त्याला बांधण्याच्या ऐवजी तू त्या उखळाला का बांधायला लागलीस. ते उखळ म्हणजे दगड, ते कुठं पळून जाणार आहे का, पळून जाणार आहे कृष्ण.
का पळून ते उखळ जाणार आहे का? दगड कुठं पळून जातो का? दगड कुठं जातो? मुळात दगड कुठं जातो का? म्हणजे असं घडलं का आपल्या घरातला दगड घरातून निघाला आणि कीर्तनात जाऊन बसला? अशक्य आहे का? दगड कीर्तनाला येत नसतात. मी भिंतीची म्हणतोय, तुम्ही दुसऱ्या डोक्यात घेऊ नका. येत नाहीत ना. हे कशा करता? ऐका, यशोदेने फार गोड उत्तर दिलं. यशोदेने सांगितलं बरोबर आहे, पण मी या उखळाला का बांधायला लागले त्याचं कारण आहे. चोरी केली कृष्णाने, मान्य, पण कशावर उभा राहून केली? उखळावर. म्हणजे चोरी करण्याकरता सहाय्य कुणी केलं? उखळानं. मग कायदा असा आहे, चोरी करणारा तर गुन्हेगार असतोच असतो, पण चोरी करण्याकरता सहाय्य करणारा सुद्धा गुन्हेगार असतो. कायदा आहे. वकील सांगतोय म्हणून तरी ऐका. एवढ्यावरनं तरी वकील मला म्हणा अशी म्हणायची वेळ आली आता माझ्यावर सुद्धा. ऐका, कायदा आहे. मग झालं, पूर्ण ती दोरी घेतली, कृष्णाला बांधायला सुरुवात केली. मोठी कथा आहे. ती कमी पडायला लागली. का कमी पडायला लागली? ती 2 बोटं कोणती वगैरे वगैरे सगळं झालं. भगवंताला शेवटी बांधलं. बांधल्यानंतर मला जे बोलायचं आहे ते पुढे आहे, नीट ऐका. भगवान असे हात जोडले आणि यशोदेला म्हणायला लागले, आई आता मी परत तसं करणार नाही, मला सोड, मला सोड. मला एवढाच एक विषय आपल्या समोर जरा तत्वज्ञानाच्या दृष्टीने मांडायचा आहे. नीट ऐका. ज्याला बांधलंय तो कोण आहे? कृष्ण परमात्मा. आणि जिनं बांधलंय ती कोण आहे? यशोदा मैया. आता नीट ऐका. हे कृष्ण परमात्मा म्हणजे नेमकं कोण? ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानोबा काय सांगतात? ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणवर्य वसती जेथ मनोनी तो हा भगवंत. ज्ञानोबा बोलतात ना, म्हणजे ज्ञानस्वरूप जो आहे तो परमात्मा. आता नीट ऐका. आणि ज्ञानस्वरूप तो परमात्मा उपनिषदाच्या भाषेमध्ये ज्ञानदेव तो कैवल्यम, या न्यायाने ज्ञान म्हणजेच मोक्ष. कारण ज्ञानात एव तो कैवल्यम, कैवल्य म्हणजे मोक्ष. आता पुढे ऐका. याचा अर्थ भगवान म्हणजे ज्ञान स्वरूप, भगवान म्हणजे मोक्ष स्वरूप. थोडक्यात भगवान म्हणजे मुक्ती. भगवान श्रीकृष्ण म्हणजे मुक्ती. कारण मुक्ती या शब्दाचा अर्थ जिथं बंधन नाही, जिथं कसल्याही पद्धतीचं बंधन नाही त्याला मुक्ती म्हटलं जातं. तसं वेरवी बघायला गेलं परमात्म्याला कसलंच बंधन नाही, ते व्यापक तत्व आहे. परंतु तो मुक्ती स्वरूप असलेला भगवान परमात्मा काय झाला? बांधला गेला. ऐका, मुक्ती स्वरूप असलेला परमात्मा बांधला. आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, कुणी बांधला? कुणी बांधलं याला? यशोदेने. यशोदा म्हणजे कोण? भागवतामध्ये यशोदेचं वर्णन करताना भक्ती असं केलंय. म्हणजे यशोदा म्हणजे भक्ती आणि कृष्ण म्हणजे मुक्ती. मुक्ती असलेल्या कृष्णाला भक्ती असलेल्या यशोदेने बांधलं. आता पुढे ऐका. मुक्ती असलेला कृष्ण भक्ती असलेल्या यशोदेला हात जोडून म्हणायला लागलाय, मला सोड, मला सोड, मला सोड. म्हणजे मुक्ती असलेला कृष्ण भक्तीला म्हणतोय, मला मोकळं कर, मला मोकळं कर, मला सोड. शेवटी भक्ती असलेल्या यशोदेने मुक्ती असलेल्या कृष्णाला सोडलं. याचा अर्थ असा आहे, भक्तीने मुक्तीला मुक्ती दिली. विठ्ठल विठ्ठल धाडसानं असं बोलत असतो, मुक्तीला सुद्धा मुक्त करण्याचं सामर्थ्य जिच्यात आहे तिचं नाव भक्ती. एक श्लोक आहे संस्कृतमध्ये, फार गोड श्लोक आहे. यशोदा समा देवता नास्ती चापी भूतले, यशोदा समा देवता नास्ती चापी भूतले, यया उलुखलो बद्धो मुक्ती दो मुक्तीम इच्छती. ही भागवताची भाषा आहे की यशोदेसारखी देवता या जगामध्ये दुसरी कोणी नाहीये. का? इथं उलुखोलो बद्धो म्हणजे उखळाला बांधलेला जो परमात्मा म्हणजेच ती मुक्ती, ती मुक्तीच काय करायला लागली? मला मुक्ती दे, मुक्ती दे, मुक्ती दे अशी मागणी करायला लागली. मुक्तीनं सुद्धा हात पसरावा असं या जगात एकच तत्व आहे आणि ती म्हणजे भक्तीचं तत्व आहे. लक्षात घ्या. मुक्तीनं सुद्धा हात पसरावा, त्या मुक्तीला सुद्धा मुक्त करण्याचं सामर्थ्य जिच्यात आहे अशी ती भक्ती आहे. आणि मग ती जी भक्ती आहे ती भक्ती काय करते तर आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. याच्यात नवल नाही, भगवंतालाच आपल्याकडे घेऊन येते. सुखे येतो घरा नारायणा, किंवा तेने म्हणजे कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. मग नारायण स्वतःहून ज्यांना भेट देतो अशी भक्ती कीर्तन भक्तीची आहे. असं जेव्हा देहूमध्ये तुकाराम महाराज सांगत होते तेव्हा कोणीतरी तुकाराम महाराजांच्या जवळ गेलं आणि महाराजांना म्हणायला लागलं, महाराज ही कीर्तन भक्ती एवढी श्रेष्ठ आहे, तर मग नेमकं हे कीर्तन म्हणजे तरी नेमकं काय सांगा, हे कीर्तन असतं तरी कसं नेमकं सांगा, या कीर्तनाचे प्रकार तरी नेमकं काय आहे ते सांगा, या कीर्तनाचा मानवी जीवनावर परिणाम तरी काय होतो हे सांगा. महाराजांनी अभंगाचं पहिलं चरण सांगितलं. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग,
कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग चंदनाचे डोले प्रेम चंदनाचे डोले बोलू लागले कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज सांगतात हे कीर्तन चांगलं आहे अंग हरिरूप करून देणारं आहे. माझ्या मनात एक छोटीशी शंका आहे. आपण सगळी सुज्ञ श्रोते आहात, आदरणीय दादा इथं उपस्थित आहेत आणि आपणही सगळे आहात. काही नाही शंका म्हणा किंवा एखाद्या वेळेस तुम्ही ऐकलं तर बालिश प्रश्न आहे असंही म्हणाल, पण हरकत नाही, मला मांडायचं आहे. आज मांडायचं एवढाच आहे. या अभंगामध्ये महाराज सांगतात कीर्तन चांगलं आहे अंग हरिरूप करून देणारं आहे. आपण अनेक वर्ष झालं कीर्तन ऐकणारी मंडळी आहात. काही लोक जुनी लोक आम्हाला भेटतात गावांमध्ये गेल्यानंतर, ती लोक म्हणतात महाराज गेली 50 वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतोय. 50 वर्ष झालं. एका माणसाने तर पुढलंच वाक्य बोलला. तो म्हटला महाराज तुमच्यासारखे 50 कीर्तनकार बोलत नाही. आता अर्जुन महाराज काय बोलला तो फार आता सगळं आपल्याला ऐकावं लागतंय. हे सगळं असलं हे मला तेच विचारायचं आहे. आता आपल्याला जी तुम्ही 50 वर्ष झालं कीर्तन ऐकतो म्हणताना मला त्याचबद्दल विचारायचं आहे. एवढी वर्ष झालं आपण कीर्तन ऐकता. ऐका प्रश्न माझा. अनेक अभंगावर कीर्तन ऐकता, अनेक कीर्तनकारांची अनेक अभंगावर कीर्तन ऐकता, किंवा एका अभंगावर अनेक कीर्तनकारांची कीर्तन ऐकता, किंवा एकाच अभंगावर एकाच कीर्तनकाराचा अनेकदा ऐकता. होतं तसं नाही, असं नाही. असं मला प्रश्न असा विचारायचा आहे, जर एवढी वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतोय, एकदा कधीतरी आपण स्वतःला प्रश्न विचारूया की माझं कधीतरी कीर्तनामध्ये अंग हरिरूप झालं असं वाटलं का? कधीतरी विचारा. आणि जरा पुढे बोलू. जर एवढी कीर्तनं ऐकूनही आमचं अंग हरिरूप झालं असं आम्हाला कधीही वाटलं नसेल, तर मग आम्ही ऐकत होतो ते कीर्तनच ऐका नाही याच्यावर शंका येते. म्हणून म्हटलं मी जरा थोडं स्पष्ट बोलतो, पण सध्या काळामध्ये हा प्रश्न उपस्थित करणं फारच गरजेचं आहे. मग कीर्तन म्हणजे नेमकं काय? कीर्तन बरं, हा प्रश्न श्रोत्यांनी स्वतःला विचारावा असं नाही, वक्त्यांनी विचारलं पाहिजे. मीही कधीतरी मला विचारलं पाहिजे की माझ्या कीर्तनामध्ये माझं अंग हरिरूप झालं असं कधी वाटलं का? जर माझ्याच कीर्तनात माझंच अंग हरिरूप झालं असं मला वाटत नसेल, तर मग मी करत आहे ते कीर्तनच आहे का नाही ही शंका माझ्याच कीर्तनाबद्दल माझ्याच मनात निर्माण होते. काय आहे मग? बरं गमतीने बोलतो, अलीकडल्या काळात अंग हरिरूप होतं का नाही मला माहीत नाही, परंतु अंग घामेघूम मात्र नक्की होतं. अशी कीर्तनं पुष्कळ आहेत. मग कीर्तन म्हणजे काय? महाराजांचं एक प्रमाण देतो. तुकोबारांचं प्रमाण असं आहे, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. बस. महाराज म्हणतात मी त्याच्याशिवाय कशालाही कीर्तन म्हणायला तयार नाही. या कीर्तनाचा 3 पद्धतीने विचार आपल्याला शास्त्रांनी केला. एक नामसंकीर्तन, दुसरं गुणसंकीर्तन आणि तिसरं लीला संकीर्तन. ऐका तुकोबारांचे शब्द आहेत, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची, किंवा गीता मला सांगते सततम कीर्तयंतो माम
यतंतश्च दृढव्रताः नमस्संतश्च मम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. आणि त्याच्यावर भाष्य ज्ञानोबारांचं इतकं गोड आहे. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामाची नाही पापाचे ऐसे केले. मला या ओवीकडे घेऊन जाताना आपल्याला याच्यातला एक बारकावा सांगून पुढे जायचं आहे. ज्ञानोबाराय 700 वर्षापूर्वी किती स्पष्ट बोलत होते, पण आजही आम्हाला ती ज्ञानेश्वरीतले काही गोष्टी आम्हाला कळत नाही असं मला वाटतं. ज्ञानोबाराय सांगतात तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. म्हणजे प्रायश्चित्त नाशिले असं नाही, प्रायश्चित्ताचे व्यवसाय नाशिले. बघा पटतंय का? बघा मला काही गोष्टी बंधन आहेत म्हणून मला स्पष्ट बोलता येणार नाहीत, पण तरी त्याच्यातला बारकावा सांगतो. प्रायश्चित्त नाशिले हे जाऊ द्या, हो हे तर होणारच आहे, पण प्रायश्चित्ताच्या नावाखाली अलीकडल्या काळात चाललेले जे व्यवसाय आहेत ते नाशिले, कारण जे नामाची नाही पापाची ऐसे केले. विठाला कीर्तन भक्ती इतकी, नामस्मरण इतकं श्रेष्ठ आहे असं ज्ञानोबारांना सांगायचं आहे. भागवतामध्ये एक छोटीशी कथा येते. काय झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे आणि राजे सिंहासनावर बसलेले होते, निवांत बसलेले होते. तेवढ्यामध्ये रुक्मिणी माता त्यांच्याकडे येतात आणि रुक्मिणींनी सांगितलं, प्रभू तुमच्या उपस्थितीमध्ये एक छोटेखानी महिलांचा एक छोटेखानी मला कार्यक्रम करायचा आहे, तुम्हाला वेळ आहे का सायंकाळच्या वेळेला? भगवान म्हटले ठीक आहे, येतो, काही अडचण नाही. मग दुपारी 4च्या वेळेला? हो येतो, काही अडचण नाही. मग करू मी नियोजन? हा करा. तयारीला लागू? हो लागा. पुढे गेलेल्या रुक्मिणी माता पुन्हा माघारी आल्या आणि विचारलं, प्रभू नक्की याल ना? हो नक्की येतो. वेळेवर याल ना? हो येतो. बरं तुम्ही याल का तुम्हाला बोलवायला पाठवू? प्रभूंनी सांगितलं कशाला बोलवायचं, इथून उठायचं आणि पलीकडल्या महालात जायचं आहे, कशाला बोलवायचं? नाही सवय लागली, चोपदार आल्याशिवाय यायचं नाही म्हणून म्हटलं, बाकी काही नाही, सवयीचे परिणाम आपल्याला असतात ते. प्रभूंनी सांगितलं काही काळजी करू नको, येतो, वेळेवर येतो. येताना हो झालं. त्यांनी तयारी सुरू केली. भगवान असे शांत बसलेले होते आणि तेवढ्यामध्ये अर्जुन द्वारकेमध्ये देवाला भेटण्याकरता आला. अर्जुनाला पाहिल्याबरोबर भगवान आपल्या सिंहासनावर उठतात, धावत खाली उतरतात, अर्जुनाला कडकडून मिठी मारतात. आता अर्जुनाचं आणि परमात्म्याचं नातं काय? मी फक्त ज्ञानेश्वरीतली एकच ओवी देतो आणि मला असं वाटतं की ज्ञानोबारांनी जितका गोड आणि योग्य शब्द अर्जुनाला वापरलाय तितका कोणालाच जमला नाही. ओवी ऐका. ज्ञानोबाराय बोलतात, अर्जुना तू कोण आहेस? तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा, मैत्रीची चितकाळा धनुर्धरा. प्रेमाचा पुतळा ठीक आहे, हो भक्तीचा जिवाळाही ठीक आहे, पण मैत्रीची चितकळा, मी जरा थोडं धाडसाने बोलतो, महाभारताला जे जमलं नाही ते ज्ञानोबारांनी केलं महाराज. व्यास महर्षींना सुद्धा हा शब्द उबगला नाही, पण ज्ञानोबारांना आमच्या उगवला, कारण ज्ञानोबाराय आम्हाला पहिले मग बाकीचे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाराय तुकोबाराय हे आमचे श्वास आहेत, आम्हाला त्यांच्याशिवाय दुसरं दैवत माहीत नाही महाराज. थोडं पुढं चाललं तर कडकडून मिठी मारली. भगवंतांनी सांगितलं, बरं झालं अर्जुना, कसं चाललंय, काय चाललंय? अर्जुनाने सांगितलं, देवा तुला मला काही बोलायचं आहे म्हणून आलोय, काही चर्चा मला तुझ्याशी करायची आहे. भगवंतांनी सांगितलं, मलाही तुझ्याशी बोलायचं आहे, बस बस बोलू. अर्जुनाने सांगितलं, देवा मी थकून आलोय, प्रवास करून आलोय, थोडं विश्रांती घेतो मग बोलतो. म्हणजे काही हरकत नाही, मला जरा झोपायला जागा दे. अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा मला जरा झोपायला जागा दे. देवाने सांगितलं, झोप इथं. अर्जुनाने विचारलं, देवा इथं कसं काय झोपू? भगवान म्हटले, इथं येऊन झोपलं तरी चालतंय. नाही तुम्हाला नाही परवानगी, हे महाभारतातली आहे, हे तुम्हाला नाही आहे. हा नाहीतर आपला आत्ताच डोळा लागला असं नका करू. हा झोपलं तरी चालतंय हो. आणि अर्जुन असा पडल्या त्याला झोप लागली. भगवान विचार करतात, अर्जुन झोपलाय, तेवढ्यामध्ये उठावं, जावं, ते रुक्मिणीचा काय कार्यक्रम आहे तो उरकून यावा. आणि असं उठून निघणार, तेवढ्यामध्ये झोपलेले अर्जुन त्यांच्या रोमरोमातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर पडत होतं. डोक्यातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर यायला लागलं. भगवंतांनी ते भजन ऐकल्याबरोबर पुढे निघालेले भगवान पुन्हा सिंहासनावर बसले शांतपणे. अर्जुन झोपलेला आहे, पण त्याच्या झोपेमध्ये चाललेलं कृष्ण कृष्ण भजन शांतपणे ऐकायला लागले. 4 वाजून गेल्या, वेळ टळून गेली. येतो म्हटले, आणखीन आले नाही, तास उलटून गेला, कसं काय येईनात म्हणून रुक्मिणीच्या मनाची घालमेल वाढायला लागली. शेवटी रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं, बहुतेक निघताना कोणीतरी आलंय आणि हे गप्पा मारत बसलेत, कोणाला तरी पाठवावं. रुक्मिणी मातेने नारदांना सांगितलं, नारदा तुम्ही तेवढं काम करता का, जाऊन तेवढं घेऊन येता का म्हटले. कारण येतो म्हटले तसेच तिथं बसलेले आहेत बहुतेक, तेवढं आणता का बोलून.
नारदानी गुपचूप जावं का नाही? पण गुपचूप जातो त्याचं नाव कुठं नारद असतं का? नारदानी रुक्मिणी मातेकडे पाहिलं, रुक्मिणीला विचारलं, आईसाहेब देव येतो म्हटले होते का? हो. तुम्ही आमंत्रण दिलतं का? हो. बरं वेळ सांगितली होती का? अरे हो बाबा. नारद म्हणायला लागले, आईसाहेब मला कळे ना, आमचं जाऊ दे हो, पण तुम्ही सांगितल्यावर तरी वेळेवर यायला पाहिजे का नाही? जर तुम्हालाच किंमत नसेल तर आमचं काय चाललं? हे बघा, हे चालू झालं काम यांचं. ते रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं. रुक्मिणी मातेने सांगितलं, हे बघ, हे काडी लावायचं काम करू नको. आम्ही ठरवलंय काला होईपर्यंत तंटामुक्तीत आमचं गाव गेलेलं आहे. तसलं तू काही भांडणं लावायचा प्रयत्न करू, जमत असलं जा, नाही तर नाही काळजी करू नका, जातो. नारदजी गेले, प्रभूच्या त्या महालापर्यंत गेले, मोठ्याने हाक मारली, प्रभू यायचं नाही का? सगळे वाट बघायला लागले, तर तुम्ही तर डोळे झाकून बसलाय, यायचं नाही का? असं म्हटल्याबरोबर भगवंतांनी सिंहासनावर बसून असा हात केला. हात केल्याबरोबर नारदजी शांत झाले. नारदांनी विचार केला, हात विनाकारण देव करणार नाहीत. काय आहे? आतमध्ये डोकावून पाहिलं, अर्जुन झोपलेला आहे, त्याच्या रोमरोमातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर पडतंय. हे नारदांनी ऐकलं, पाहिल्याबरोबर नारदांना राहावेना, नारदांनी त्या भजनामध्ये आपल्या गळ्यातली विणा वाजवायला सुरुवात केली. ऐका, विणा वाजायला लागली. आता विण्याचा आवाज आणि अर्जुनाच्या डोक्यातून येणारा कृष्ण कृष्ण भजनाचा आवाज, हा सगळा ध्वनी भगवंताच्या कानावर पडतोय. भगवान शांत होऊन तल्लीन होऊन ऐकतायत. प्रसन्न वातावरण आहे. रुक्मिणी मातेने विचार केला, ज्यांना बोलवायला पाठवलं ते तिकडेच बसली विणा वाजवत. म्हणजे काय चाललंय बघायला म्हणून गेले आणि शपथ घेऊन, म्हणजे मागं झालं नाही का तसलं? हे तसं झालं हे घोळ. म्हटले काय कळे ना, म्हटले हे गेले ते तिकडेच गेले, म्हणजे पुढे गेले ती निराई झाली, असं झालं. आता काय करायचं? रुक्मिणी मातेने इकडं तिकडं पाहिलं आणि रुक्मिणी मातेने विचार केला, आता कोणाला तरी पाठवावं. तेवढ्या सत्यभामा समोर दिसली. रुक्मिणी मातेने सत्यभामेला सांगितलं, सत्यभामा तुम्ही एक काम करता का? म्हटले काय? यांना आमंत्रण दिलेलं आहे, हे येतो म्हटले होते, आणखीन आलेले नाही आहेत, निघताना कोणीतरी आलंय बहुतेक. तुम्ही एक काम करा, त्यांना जरा आठवण करून देता का? सगळे वाट पाहायला लागले, तुम्ही जरा जाऊन तेवढं आठवण करून देता का? सांगता का? सत्यभामेने सांगितलं, सांगता म्हणजे काय? मी जाते, हाताला धरून घेऊन येते म्हटले. सत्यभामा थोडी कडक होती महाराज. सत्यभामाचा स्वभाव थोडा कडक होता, नंतर केलेली होती, थोडी कडक स्वभावाची होती, त्याला ते हे होत हे असो. आणि मग तशी कडक स्वभावाची ती असणारी सत्यभामा दरवाजापर्यंत गेली आणि गेल्यानंतर मोठ्याने हाक मारली, प्रभू यायचं नाही का? सगळेजण तिथं वाट बघायला लागलेत आणि तुम्ही इथं बसलाय, डोळे झाकून बसलेलात, यायचं नाही का? असं म्हटल्याबरोबर भगवंताने असा हात केला. हात केल्याबरोबर सत्यभामा शांत झाली. देवाने हात केला आणि सत्यभामा शांत झाली. हे मी महाभारतातलं सांगतोय, फार मनाला लावून घेऊ नका आणि घरी जाऊन असा हात करू नका. उद्या हातासहित सकाळी काल्याच्या कीर्तनाला यायचं आहे, हे आपल्या लक्षात ठेवा. आपले हात शाबूत ठेवायचे असले तर असले उद्योग घरी करायचे नाही. उगा आपलं जे नेहमीच आहे ते आपली आपली पद्धत ठेवायची. श्री संताची माताच्या ही जी आपण अनुभूती घेतोय ती करायचं आपलं. झालं. भगवंतानी असा हात केला. सत्यभामा शांत झाली. आतमध्ये डोकावून पाहिलं, काय चाललंय? अर्जुन झोपलेला आहे. रोमरोमातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर येत आहे. जवळ नारद विणा वाजवत आहेत. या दोघांचा ध्वनी भगवंताच्या कानावर पडतोय. सत्यभामीने हे पाहिलं. सत्यभामीला राहावेना, पलीकडे पडलेले 2 टाळ उचलले आणि त्या कृष्ण भजनामध्ये तल्लीन होऊन टाळ वाजवायला सुरुवात केली. काय आनंद असेल महाराज. अर्जुन कृष्ण कृष्ण भजन बाहेर करतोय, नारदजी विणा वाजवतायत, सत्यभामा टाळ वाजवते आणि या सगळ्याचा ध्वनी भगवंताच्या कानावर पडतोय. भगवान शांत होऊन ऐकतायत. रुक्मिणी मातेने विचार केला, आता कोणाला बोलवायला पाठवायचं नाही, आपणच जायचं म्हटले. जे जे गेले ते तिथंच बसले म्हटले, नाही आता आपण जायचं. आणि म्हणून रुक्मिणी माता स्वतः आल्या, दरवाजामध्ये आल्या आणि मोठ्याने हाक मारली, प्रभू जर यायचं नव्हतं तर हा कार्यक्रम आखायला कशाला लावला? त्या सगळ्या महिला माझं हसक झालं, मला नाही नाही ते बोलायला लागल्या. तुम्हाला जर नव्हती वेळ तर का माझा इतका अपमान केला? असं का करता? चला यायचं नाही का? असं म्हटल्याबरोबर भगवंताने असा हात केला. रुक्मिणी माता शांत झाल्या. मी जेव्हा महाभारत वाचतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं. म्हणजे देवाला 16,108 बायका, पण हात केला की शांत असायच्या, एवढंच सांगायचं होतं. फार काही फार होतं काय, एवढंच. म्हणजे त्यातलं आश्चर्याचं वाक्य एवढंच आहे. म्हणून त्याला देव म्हणायचं, आपण माणूस आहोत, एवढं लक्षात ठेवा. हात केला, शांत झाल्या. रुक्मिणी मातेने डोकावून पाहिलं, काय आहे? काही नाही. अर्जुन झोपलेला आहे. रोमरोमातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर येत आहे. जवळ असलेली नारद विणा वाजवत आहे. सत्यभामा टाळ वाजवते आहे. रुक्मिणी मातेला राहावेना, तिनं मोठमोठ्याने कृष्ण कृष्ण भजन करत करत नृत्य करायला सुरुवात केली. आनंद आणि आनंद त्या महालामध्ये आहे. अर्जुन झोपेत आहे. अर्जुनाला माहित नाही काय चाललंय. भगवान डोळे झाकून शांत आहेत. थोड्या वेळाने अर्जुनाची झोप झाली, जागा झाला, डोळे उघडतोय.
कोणी टाळ वाजवतंय, कोणी विणा वाजवतंय, कोणी नृत्य करतंय, कळे ना त्याला. देवाच्या जवळ गेला आणि देवाला विचारायला लागला, कृष्णा आपल्या महालामध्ये काही उत्सव आहे का रे? भगवंतांनी सांगितलं, हो उत्सव आहे. कशाचा उत्सव आहे? भगवंतांनी सांगितलं, अर्जुना तुझ्या मनातलं गुपित जग जाहीर झालं, त्याचा हा उत्सव आहे. विठ्ठल याला नामसंकीर्तन म्हणा. दुसरा प्रकार गुणसंकीर्तन. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि तिसरा प्रकार आहे लीला संकीर्तन, जे काल्याचं कीर्तन असतं, वेगवेगळ्या लीला सांगितल्या जातात, ते लीला संकीर्तन. कीर्तन म्हणजे काय कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले. आता आणखीन एक प्रश्न राहिला, कोणता? कीर्तन चांग चांग असं महाराज का म्हणतात? एकदा म्हटलं असतं तर कळालं नसतं का? हे 2 वेळेस म्हणायची काय गरज आहे? कीर्तन चांग होय अंग हरिरूप, संपलं. हे 2 वेळेस, एकदा कीर्तन चांग, पुन्हा एकदा कीर्तन चांग, आणि मग होय अंग हरिरूप, असं का? एकदा म्हटलं. उलट शास्त्रामध्ये 2 वेळेस एखादी गोष्ट सांगणं त्याला दोष म्हटलं, द्विरिक्ती नावाचा दोष सांगितला जातो. असं का नाही? कोणीतरी, आता ही सगळी भजन करणारी मंडळी आहेत, कोणीतरी म्हणेल नाही नाही एकदाच म्हटलं तर ते टाळात बसत नाही. कीर्तन चांग चालीत कुठं बसताय, टाळात बसत नाही. असं कसं काय बसत नाही? अलीकडल्या काळात तुम्ही काही टाळात बसवायला लागला, याला काय अडचण आहे आता बसवायची? काही चालू आहे टाळामध्ये. टाळ हा सामान्य नाही महाराज. दादा आमच्याकडे फळावर एक वारकरी होते जुन्या काळातले. मी लहानपणी त्यांची कीर्तनं पुष्कळ ऐकली. फार वेदांताचा अभ्यास वगैरे काही नव्हता, पण निष्ठावंत वारकरी होते. दशमी एकादशी द्वादशी खिरापत झाल्याशिवाय गावाकडे जायचं नाही आणि रात्रभर जागर उभा राहून वाळवंटात करायचा, अशी वारकरी. त्यांच्याकडे द्वादशीचं कीर्तन असायचं. ते एकदा बोलता बोलता म्हटले की टाळ वाजवणं म्हणजे काय? तर ते म्हटले अहंकाराचा विटाळ घालवणं म्हणजे टाळ वाजवणं. म्हटले टाळ म्हणजे सामान्य नाही, अहंकाराचा विटाळ घालवणं. मृदंग या शब्दाबद्दल ते म्हटले की ते लाकूड आहे, खैर असेल सिसम असेल जे असेल ते असेल. ते असं म्हटले मृत असून सुद्धा भगवंताच्या भजनात दंग आहे, तो मृदंग आहे असं म्हणायचे ते. हे अशी काय काय वाक्य महाराज या मंडळींचे. टाळ मग एकदाच का महाराजांनी म्हटलं नाही, 2 वेळेस का म्हटलं? याचं कारण सांगतो. कीर्तन चांग हे म्हणण्याच्या पाठीमाग असं असू शकेल, कीर्तन ज्ञान प्रधान आहे म्हणून चांग 1, आणि कीर्तन भक्ती प्रधान आहे म्हणून चांग 2. कीर्तनातून ज्ञान मिळतं चांगलं आहे, कीर्तनातून भक्ती मिळते चांगलं आहे. कीर्तन चांग. केवळ ज्ञान मिळून जमत नाही आणि केवळ भक्ती मिळून जमत नाही. आमचे गुरुजी, मी ज्यांच्याकडे शिकायला होतो, आमचे गुरुवर्य भाऊ पाठशाळेमध्ये असताना असं सांगायचे, भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते. त्यामुळे कीर्तनात ज्ञान मिळतं चांगलं आहे आणि कीर्तनात भक्ती मिळते चांगलं आहे. कीर्तन चांग. 1. दुसरं सांगतो, कीर्तनामध्ये सगुण असलेल्या पांडुरंगाची भेट होते म्हणून चांगलं आहे आणि कीर्तनात निर्गुण असलेल्या परमात्म्याचा साक्षात्कार होतो म्हणून चांगलं आहे. कीर्तन चांग. आणखीन एक सांगतो, कीर्तन आरंभाला चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग आणि कीर्तन परिणामालाही चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग. नाही पटलं तर आणखीन एक सांगतो, कीर्तन चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग आणि कीर्तनाशिवाय जगात काहीच चांगलं नाही म्हणून कीर्तन चांग. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये मूर नावाचा तत्ववेत्ता होऊन गेला. मूर, जसं आपण अरिस्टॉटल प्लेटोनची नावं घेतो तसा मूर. त्या मूरनी चांगलं या शब्दावर एक स्वतंत्र प्रबंध लिहिला आहे, ज्याला इंग्रजीमध्ये गुड असं म्हटलं जातं. आणि चांगला या शब्दावर एक स्वतंत्र 1000 पानाचा प्रबंध लिहिल्यानंतर शेवटी कन्क्लुजन लिहिताना तो असं म्हणतो, चांगला हा शब्द व्याख्येत बसविता येत नाही, तर चांगला या शब्दाची अनुभूतीच घ्यावी लागते असं तो म्हणतो. चांगला हा शब्द एखाद्या वेळेस व्यवहारात जर वापरत असेल तर तो चांगला म्हणण्याचा घटक आहे, पण ती चांगल्या म्हणण्याची परिपूर्णता नाही. कारण चांगल्या म्हणण्याची परिपूर्णता ही उच्चारावर अवलंबून नाही तर ती अनुभूतीवर अवलंबून आहे. असे पुष्कळ विचार त्यांनी मांडलेले आहेत. कीर्तन चांगलं आहे, होय अंग हरिरूप. कीर्तन म्हणजे कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले, चांगलं का म्हणायचं कळालं. आता माझ्या दृष्टीने एकच प्रश्न राहतोय याच्यात, आणखीन एक काय सांगू, कीर्तन सोपं आहे का अवघड आहे? कीर्तन सोपं का अवघड? थोडं स्पष्ट बोलतो, पूर्वीच्या काळामध्ये अवघड होतं, आत्ताच्या काळात सोपं झालं. त्याचं कारण, पूर्वी पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, आता ऐकून या यूट्यूब करावे कीर्तन. आता काही नाही, आता फार ताण नाही, आता जसेच्या तसं पाठ केलं जातं, जसेच्या तसं मांडलं जातं. पूर्वी पाहून या. मला आमच्या आजोबांचं एक टिपण मला सापडलं.
ते मी म्हटलं बरं झालं एक टिपण सापडलं आमच्या आजोबांचं, खूप छान अक्षर त्यांचं. मी पाहिलं दादा, काही नाही, क्षणक्षणाची करावा विचार या अभंगावरचं टिपण होतं. त्यांनी मुद्दा क्रमांक 1 विचार याला एक ज्ञानेश्वरीतली ओवी दिली, गाथ्यातलं प्रमाण दिलं, नाथ भागवतातलं एक प्रमाण दिलं, रामायणातला एक छोटा विचार सांगितला, संपलं. पुढं तरावया पार भवसिंधू, भवसिंधू त्याला एक प्रमाण, गाथ्यातलं एक अभंग, त्याला आणखीन एक ओवी, एक संस्कृतमधला रामायणातला महाभारतातला श्लोक, संपलं. म्हणजे त्याच्यात फापट पसारा अजिबात नाही, काही नाही याच्यामध्ये. पूर्वीची कीर्तन अशी अगदी बांधीव होती महाराज पूर्वी. म्हणून कीर्तनामध्ये सोपं आहे का अवघड आहे, तर पूर्वीच्या काळातून बघायचं झालं तर पाहोनिया ग्रंथ. वैकुंठवासी भोसरीकर माऊलींचं नाव तुम्ही किती ऐकून आहेत माहीत नाही, दादांना माहीत आहे. भोसरीकर माऊलींचा गाथा पाठ होता, सरळ नाही उलटा गाथा पाठ होता. मी अनेक वेळेला त्यांना पाहिलं, आम्ही दशमीला मी लांगे पंचमध्ये भेटायला जायचं त्यांना. तर त्यांनी एकदा इतकं गोड उत्तर दिलं मला की कधीही कीर्तनाला जा. मी त्यांना विचारलं गाथा पाठ आहे पुन्हा गाथा घेऊन बसता असं का? ते म्हटले गाथा रोज वाचायचा. मला त्यांनी सांगितलं तुम्ही कीर्तनाला जाताना जो कीर्तनाला अभंग घेणार आहे तो पाहूनच जायचा. म्हटलं पाठ असला तरी पाहून जायचा का? बरं अनेकदा कीर्तन त्याच्या, बरं आता आम्ही तसंच करतो, इकडलं तिकडं तिकडलं इकडं असंच आहे, तरी पाहायचं का? म्हटलं हो पाहून जायचं. म्हटलं का? त्यांनी मला इतकं गोड उत्तर दिलं, कीर्तनाला जाताना अभंग गाथ्यामध्ये पाहूनच जायचं का? त्या निमित्ताने तुम्ही गाथा उघडाल आणि आपल्याकडे वारकऱ्यात नियम आहे, गाथ्याला हात लावला की पाया पडायचं मग उघडायचा. म्हणजे कीर्तनाला जाताना गाथ्याच्या पाया पडून जाणं म्हणजे प्रत्यक्ष तुकोबारायचं दर्शन घेऊन जाणं, म्हणून गाथा पाहायचा. एक विचार. आणि दुसरं उत्तर असं दिलं, त्या अभंगाकडे पुन्हा पुन्हा का पहा, तर ती अक्षरच तुमच्यावर कृपा करतील आणि ती अक्षर सांगतील की आज कीर्तनात जाऊन माझा अर्थ असा आहे सांग, त्या अक्षरांची कृपा व्हावी म्हणून पाहोनिया ग्रंथ करावी कीर्तन. ऐका, मी ज्या परंपरेत आहे, माणकोजी बोधले महाराज हे नाव तुम्ही ऐकून असाल. भक्तिविजयामध्ये चरित्र विस्ताराने वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या समकालीन असलेली ही परंपरा. पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं, विठोनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले, बोधला म्हणे देवा तो मज बोधिले, आवडीने ठेविले नाम माझे. जवळजवळ 25 अध्यायाचा चरित्राचा ग्रंथ आहे, 125 अभंगाची त्यांची गाथा आहे महाराजांची. तुकोबारांच्या समकालीन असलेले महाराज. संजीवन समाधी धामणगाव बार्शी तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. महाराज त्यांचे एक भाऊ होते शिवाजी महाराज. ते प्रत्येक वद्य एकादशीला धामणगावी आमच्या गावी कीर्तन करायचे. माणकोजी महाराज काही कीर्तन नाही, ते आपलं नामस्मरण करणं, बाकीच्या व्यवस्था करणं. एका एकादशीला ते शिवाजी महाराज कुठेतरी गावी निघून गेले. सायंकाळच्या वेळेला आजूबाजूची लोक कीर्तनाला आली. महाराजांना वाटलं ही सगळी लोक मला आग्रह करतील कीर्तनाचा, आपल्याला तर कीर्तन जमत नाही, म्हणून पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चादर पांघरून झोपी गेले. सगळेजण तो चोपदार 2-4 वेळेस महाराजांना बोलवायला आला, महाराज भजन सुरू झालंय, उठा चला. महाराज काही यायला तयार नाहीत. भजन सुरू झालंय, बराच वेळ सुरू झालं तरी येत नाही आहेत. भगवान पांडुरंग परमात्मा महाराजांच्या जवळ जातात, अंगावरची चादर काढतात आणि म्हणतात उठा. उठा म्हटल्याबरोबर महाराज दोन्ही हात जोडतात, देवाला विचारतात देवा तू इथं कसं काय? पांडुरंगांनी सांगितलं भजन सुरू झाले, जाऊन कीर्तनाला उभा राहा म्हणून सांगायला आलो, बाकी काही नाही. जा म्हटले, विना घे उभा राहा. माणकोजी महाराजांनी सांगितलं देवा काही सांग पण कीर्तन करायला सांगू नको, मला नाही जमत म्हटले. ते मी कधी केलं नाही कीर्तन, मला जमत नाही, काही नाही. नाही मला येत नाही. उभा राहिलं की येत आहे, जा चला उभा राहा. आता काय करावं? माणकोजी महाराजांनी सांगितलं देवा एक अडचण आहे. म्हटले काय? नेहमी कीर्तन आमचे बंधू शिवाजी महाराजांचं असायचं, ते गाणारे वाजवणारे त्यांचे ओळखीचे असायचे, त्यांना ते सांभाळून घ्यायचे. आता मला कोणी ओळखीचं नाही, जर माझं चुकलं तर कोण आहे बरोबर घेणारं? आपली आपली पाहिजे ना. अलीकडल्या काळात कसं आपले आपले गायक वादक घेऊन फिरतात बघा, आमचा वादक आमचा गायक. भविष्यामध्ये ऐकणारे घेऊन फिरावं लागतं का काय कोणाच ठाऊक अलीकडल्या काळामध्ये. ते आमचं असतं. म्हणजे मग कोण तिथं माझं बरोबर करणार? चुकलं तर कोण बरोबर करणार? ऐका, पांडुरंगाने विचारलं माणकोजी महाराज एवढीच अडचण आहे का? तुमचं चुकलं तर कोण बरोबर करणार एवढंच ना? हो, काळजी करू नका. म्हणले काय? तुम्ही कीर्तनाला उभा राहा, पाठीमागं मी उभा राहतो, टाळ घेऊन उभा राहतो, काही चुकलं तर बरोबर करायला मी आहे ना. तरी माणकोजी महाराजांनी विचारलं देवा नक्की उभा राहशील का? नाहीतर मला उभा करशील आणि तू निघून जाशील. बऱ्याच लोकांना सुरू करून निघून जायची सवय असते म्हणून विचारलं. म्हटले तसं आहे का? ते म्हटले नाही. ऐका, पांडुरंगांनी एवढं गोड उत्तर दिलं. पांडुरंगांनी सांगितलं माणकोजी महाराज मी तुमच्याच पाठीमागं उभा राहतो असं नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत जो जो कीर्तनकार होईल त्या प्रत्येकाच्या पाठीमागं मी उभा राहील. आज आमच्याकडं आजही पद्धत एक आहे, अनेकदा तुम्ही पाहिलं असेल,
हे उपरणं बांधत असताना पुढं पाया पडायचं, सगळ्यात महत्त्वाचं पाठीमागं पाया पडायचं आणि मगच उपरणं बांधायचं. पाठीमागं पाया का पडायचं? तेथे असे देव उभा. विठ्ठल याला म्हणा कीर्तन चांगला. कीर्तन म्हणजे काय कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले, चांगलं चांगलं का म्हणायचं कळालं, सोपं आहे का अवघड कळालं. या कीर्तनाचे परिणाम काय? पहिला परिणाम सांगितला आहे, होय अंग हरिरूप. हे अंग हरिरूप होणं म्हणजे नेमकं काय? याचे दोन विचार मला सांगायचे आहेत. थोडं भजन करू आणि मग त्याचे दोन विचार ऐकू. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देह भा. विठाला विठाला या अभंगाचा विचार करताना पहिल्या चरणातल्या पूर्वार्धाचा विचार आपण आत्तापर्यंत करून आलो. कीर्तन म्हणजे कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले, चांगलं चांगलं का म्हणायचं कळालं, सोपं आहे का अवघड कळालं. आता त्याच्या परिणामांचा विचार करू. पहिला परिणाम सांगतात होय अंग हरिरूप. अंग हरिरूप होणं हा कीर्तनाचा पहिला परिणाम आहे. आता माझा प्रश्न असा आहे, हे अंग हरिरूप होणं म्हणजे नेमकं काय? मी याची उत्तरं दोन पद्धतीने देतो. एक ज्ञानशास्त्राच्या भूमिकेतून देतो आणि दुसरं भक्तिशास्त्राच्या. ज्ञानशास्त्राची भूमिका तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे का, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. महाराजांचे शब्द असे आहेत की परमतत्वाच्या प्राप्तीची चिन्ह त्या महात्म्याच्या अंगावर उमटलेली दिसून येतात. मला असं म्हणायचं आहे, परमात्म्याच्या प्राप्तीची चिन्ह उमटलेली जी दिसून येतात असा जो कोणी महात्मा असेल नक्की ओळखा, होय अंग हरिरूप. पण ही चिन्ह तरी कोणती? जसं वारकरी कोण आहे, कपाळाला गंध आहे, गळ्यात माळ आहे, त्याला वारकरी म्हणा, हे झालं त्याचं चिन्ह. तसं महात्मा कोण आहे याचं काय चिन्ह आहे, याची अंतरंग चिन्ह कोणती आहेत? मी 5 चिन्ह सांगतो, ऐका. अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंदरूपता. या 5 चिन्हांचा विचार करा. अभिन्नता, भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझं मज. अभयरूपता, आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रैलोक्य. अजन्मस्थिती, त्यांची सरली येरझार, झाला सफळ व्यापार. अनन्यता, एक धरीला चित्ती, आम्ही रकुमाईचा पती. आणि आनंदरूपता, आनंदाची डोही, आनंद तरंग. मला वाटतं ही 5 चिन्ह ज्या महात्म्याच्या शरीरावर तुम्हाला अनुभूतीला येतात नक्की ओळखा, होय अंग हरिरूप. हा झाला एक अर्थ. आता दुसरा सांगतो, अंग हरिरूप होणं म्हणजे काय. एक भागवतातला विचार सांगतो आणि एक रामायणातला विचार सांगतो. उद्धव मथुरेतून परमात्म्याचा नाम कृष्णाचा निरोप घेऊन जेव्हा गोकुळात येतात तेव्हा सगळ्या गोपाळांना असं वाटायला लागलं की आपला कृष्ण चालाय, आपला कृष्ण चालाय. कारण उद्धव चिंतन करून करून उद्धव राहिले नाहीत, तर उद्धव कृष्ण रूप प्राप्त झालं होतं. याला म्हणा होय अंग हरिरूप. नाही पटलं, रामायणातला दाखला घ्या. रामचंद्र प्रभू सीता शोध करण्याकरता निघाले. सगळ्याला माहीत आहे, मला जिथं बोलायचं तिथं धावतं बोलतो. आणि मग निघाल्यानंतर प्रभू रामचंद्राची आणि सुग्रीवाची गाठ पडली. नव्हे दोघात मैत्री झाली. मैत्री करता समानता लागते. दोघांमध्ये एक समानता आहे, पत्नी विरहाचं दुःख दोघांनाही समान आहे, दोघांनाही समान आहे. झालं, दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीत असं ठरलं, प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला वालीला मारण्याकरता मदत करायची, सुग्रीवानी प्रभू रामचंद्रांना सीता शोध करण्याकरता मदत करायची. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, सुग्रीव आणि वाली
याच्यात ताकदवान कोण होतं? वाली, बरोबर आहे की नाही? मग रामानी मैत्री वालीबरोबर करणं योग्य आहे का सुग्रीवाबरोबर? ताकदवानाबरोबर करावी का नाही? राम कोणाबरोबर करतात मैत्री? सुग्रीवाबरोबर. मी एक भविष्य सांगू, उगं भविष्यवाणी. जर प्रभू रामचंद्रांनी वालीबरोबर मैत्री केली असती, केली नाही पण केली असती, सांगू तुम्हाला, जर केली असती आणि हे जर रावणाला कळालं असतं तर रावण स्वतःहून सीतेला घेऊन आला असता, प्रभू रामचंद्रांना दिलं असतं, या भानगडीत परत पडणारा नाही असं म्हटलं असता. का? कारण रावणाला वालीची ताकद चांगली माहीत होती. तुम्ही रामायण किती वाचलंय मला माहीत नाही. कारण रावणाने वालीने रावणाला आपला मुलगा अंगद त्याच्या पाळण्यावर रावणाला खेळणं म्हणून उलटं बांधलेलं होतं. रावण एवढा ताकदवान. तरी माझ्या मनामध्ये कधी कधी प्रश्न पडतो. एक अध्यात्म रामायण नावाचं व्यासांचं रामायण आहे, मी वाचलंय ते. त्याच्यामध्ये एक फार गमतीचा प्रश्न आहे. जर वाली एवढा सामर्थ्यवान होता तर मग त्यानंच रावणाला मारायचं, त्याच्याकरता रामाला येण्याची काय गरज पडली? त्याचं उत्तर इतकं गमतीचं दिलंय. वाली एवढा सामर्थ्यवान होता परंतु तो व्यष्टीचा विचार करत होता, समष्टीचा नाही. म्हणजे व्यक्तिनिष्ठ होता, समाजनिष्ठ नव्हता. म्हणजे काय तर तो वाली असा विचार करायचा, आपल्याला जो कोण त्रास देईल त्याचं आपण बघू, बाकीच्याचं काय काय करेना, आपल्याला काय घेणं देणं. नाही कळालं तर उदाहरण देऊ का? आपल्या नळाला पाणी आलं ना, विषय संपला, बाकीचे बंद का पडेनात, आपल्याला काय घेणं देणं. आपल्या खात्यावर अनुदान जमा झालं ना, विषय संपला, बाकीच्याचं उघडं का पडेना, बंद का पडेनात खाते, त्याचं काय घेणं देणं. अशा वृत्तीची जी माणसं आहेत ना ती वालीचे वंशज आहेत अलीकडल्या काळातले, असं म्हणायला हरकत नाही. अशी वृत्ती असते माणसांकडे. आता ऐका, मग म्हणून प्रभू रामचंद्रांनी यावं लागलं. झालं, मैत्री ठरल्याप्रमाणे वालीला मारलं, ते बाण मारला मागून पुढून, जे काही असेल ते असेल. सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं. सुग्रीव किष्किंधेचा राजा म्हणून राजसिंहासनावर बसला. तुम्हाला गंमत सांगू, पण आपण रामाला काय शब्द दिला होता हे विसरूनच गेला. कोण? सुग्रीव. का विसरून गेला? खुर्चीवर बसला, दुसरं काय. विसरून जायचा धर्म तिथूनच आलाय, दुसरं कुठून नाही. ते विसरून गेलं. ते विसरून गेल्याबरोबर आता काय? आणि मग लक्ष्मणाच्या हे लक्षात आलं. मी लक्ष्मणाच्या लक्षात आलं असं म्हणतोय. मला असं म्हणायचं आहे, लक्ष्मण या शब्दाचा अर्थ सांगू. मी गमतीने सांगत असतो, ज्याचं सगळं गोष्टी लक्षात राहतात त्याचं नाव लक्ष्मण, किंवा ज्याचं सगळीकडे लक्ष आहे त्याचं नाव लक्ष्मण. ते लक्ष्मण स्वतंत्र. मी तर असं म्हणतो दादा, अलीकडल्या काळात 7 दिवसात ते रामायण सांगतात, होतच नाही रामायण पूर्ण. मला असं वाटतं की रामायणाचा अभ्यास करताना कधी कधी असं करायला पाहिजे, एखाद्या वक्त्याला 7 दिवस फक्त तू लक्ष्मण सांग असं म्हणायचं. एखाद्या वक्त्याला म्हणायचं 7 दिवस तू भरत सांग. एखाद्या वक्त्याला म्हणायचं 7 दिवस तू शत्रुघ्न सांग. एखाद्या वक्त्याला म्हणायचं 7 दिवस तुम्ही फक्त मंदोदरी सांगा. एखाद्या वक्त्याला म्हणायचं 7 दिवस तुम्ही जटायू सांगा. सांगता येतोय महाराज, फक्त अभ्यास करावा लागतो, ती गोष्ट झाली, पण सांगता येतोय एवढं नक्की आहे. अभ्यास केला की काही सांगता येतं. नाथरायणचं रामायण किती गोड आहे पहा, वाल्मिकी रामायण किती गोड आहे पहा, अध्यात्म रामायण किती गोड आहे पहा, तत्वार्थ रामायण किती गोड आहे पहा. ही सगळी रामायण, तुलसीदासजीचं रामायण घ्या, ही सगळी रामायण जेव्हा तुम्ही समोर घ्याल त्यातून एक 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 नवीन विचार आपल्याला प्राप्त मिळतो. नवीन वेगवेगळे भाव निघत राहतात रामायणामधून, वेगवेगळे भाव. आणि माझं असं म्हणणं आहे की रामायणकारांनी आपल्या कथेतून वेगवेगळे भाव काढावे. भाव वाढवण्यापेक्षा आपण त्याच्यातून वेगवेगळे असे भाव काढले पाहिजे, समाजाच्या समोर मांडले पाहिजे, त्याच्यातून निघत राहतात ते. आता ऐका, झालं, काय करायचं? लक्ष्मणाने आठवण करून दिली, शब्द दिलेला विसरला का? सुग्रीवांनी सांगितलं, चुकलं माझं. सगळी वानर सेना घेतली, रामचंद्र प्रभूंच्या पुढे गेले. सांगा काय करू? सीता शोध करायची. पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे वानर सेना पाठविली. नीट ऐका, पूर्वेकडली वानर सेना गेली, पश्चिमेकडली वानर सेना गेली, उत्तरेकडली गेली, दक्षिणेकडे हनुमंतराय निघाले, थोडे माघारी आले. प्रभूंनी विचारलं, का रे बाबा, भीती वाटायला लागली का? नाही. मग माघारी का आला म्हटले? हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांना विचारलं, प्रभू तुम्ही कोणाला शोधायला पाठवताय? म्हटले, सीतेला. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू ज्या सीतामाईला आत्तापर्यंत आम्ही पाहिलंच नाही तर शोधायचं कसं? हे कोणाच्या लक्षात आलं? हनुमंतरायाच्या. बुद्धिमत्ता वरिष्ठ. बाकीच्या वानरांच्या लक्षात आलं नाही, बऱ्याच माकडांच्या लक्षात येत नाही काय चाललंय, काही नाही, काही नाही, ते वानरांच्या काय, पण हनुमंतरायाच्या लक्षात आलं, बुद्धिमत्ता वरिष्ठ. आता ऐका, आणि मग प्रभू रामचंद्रांनी वर्णन करायला सुरुवात केली. ते तत्वार्थ रामायणात फार गोड वर्णन आहे. ते लौकिक वर्णन करायला लागल्याबरोबर हनुमंतरायांनी सांगितलं, लौकिक सांगू नका, अलौकिक सांगा. ते सुंदर नामुकन तमुक ते सांगू नका, काहीतरी वेगळे पण सांगा सीतामाईचं. मग जे उत्तर दिलं ते माझ्या विषयाच्या संबंधाने. प्रभूंनी सांगितलं, हनुमंता सीता ओळखायची आहे ना? नीट ऐक, जिथला परिसर रामरूप झालेला आहे, जिथले वृक्ष रामरूप झालेले आहेत,
जिथले पाषाणही व रामरूप झालेले आहेत. नव्हे नव्हे जी स्त्री राम राम म्हणता म्हणता ती स्त्री स्त्री न राहता रामरूप झालेली आहे, अशी जी स्त्री असेल ती स्त्री म्हणजे माझी सीता आहे. होय अंग हरिरूप. विठ्ठल महाराज सांगतात कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. या कीर्तनात आम्ही काय करायला लागलो? प्रेमे छंदे नाचे डोले. आम्ही या कीर्तनामध्ये प्रेमाने नाचायला लागलो, डोलायला लागलो. आता प्रेमाने नाचायला लागलो आणि प्रेमाने डोलायला लागलो. कुणी नाचावं कुणी डोलावं? टाळकऱ्यांनी नाचावं आणि ऐकणाऱ्यांनी डोलावं. हे फार महत्त्वाचं आहे, कारण ऐकणाऱ्यावरही जबाबदारी असते महाराज. प्रतिसाद श्रोता जसा प्रतिसाद देईल तसा वक्ता बोलत राहतो. काही काही श्रोते असे गमतीचे असतात, काही नाही, हलू नये चालू नये, कोणी कोणाशी बोलू नये, काही नसतं मला. अगदी स्तब्ध असतात कधी कधी. असं नाही, कारण रंग भरे कीर्तनात व्हायचं असेल तर त्याला वक्ता, टाळकरी, श्रोता, मृदंगवादक हे एकजीव व्हावं लागेल, एकरूप व्हावं लागेल. त्याच्याशिवाय कीर्तनाचा रंग भरत नाही. प्रेमे छंदे नाचे डोले. किती नाचे किती डोले? हरपले देहभाव इतकं नाचे आणि हरपले देहभाव इतकं डोले. आता देहभाव हरपून जाईन इतक्या पद्धतीने. याचा अर्थ देह नव्हे मी हे सरे, ओरला ओरे विठ्ठल, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावो. या भूमिकेमध्ये एकदा या भूमिकेमध्ये गेलं की तुकाराम महाराज सांगतात आम्हाला लक्षात आलं का ही देह नावाची भूमिका एकदेशी जीवकळा आणि परमात्मा नावाची भूमिका हा सकळा सोयरा. तिसऱ्या चरणातले शब्द असे आहेत, एक देशी जीवकळा. हा देह एका देशामध्ये आहे आणि आत्मतत्व मात्र व्यापक आहे. मी आज जर कौलग्यामध्ये इथं कीर्तन करत असेल तर मी माझ्या पंढरपुरामध्ये माझ्या गावी नाही आहे. मी जर उद्या गावी असेल तर मी कौलग्यामध्ये नाही आहे. पण परमात्मा इथंही आहे आणि तिथंही आहे, तो व्यापक आहे. महाराज सांगतात आत्तापर्यंत कीर्तनामध्ये आम्ही रमलो नव्हतो म्हणून आम्हाला वाटत होतं हे म्हणजेच मी. पण आता लक्षात आलं हा एक देशातला आहे म्हणजे परिच्छिन्नातला आहे आणि त्यातलं जे आत्मतत्व आहे ते मात्र व्यापक आहे. व्यापक आणि परिच्छिन्नाची जाणीव आम्हाला कीर्तनातून झाली. परमात्मा व्यापक आहे याची जाणीव झाली. आमचे गुरुजी वाक्य सांगायचे, संपूर्ण जगाकडे सत्यत्व बुद्धीने पाहतो त्याला संसारिक म्हणा, संपूर्ण जगाकडे अनित्यत्व बुद्धीने पाहतो त्याला विरक्त म्हणा, संपूर्ण जगाकडे मिथ्यात्व बुद्धीने पाहतो त्याला ब्रह्मज्ञानी म्हणा आणि संपूर्ण जगाकडे परमात्म बुद्धीने पाहतो त्याला भगवत भक्त म्हणा. विठ्ठल त्यामुळे कीर्तनातला पहिला परिणाम अंग हरिरूप, कीर्तनातला दुसरा परिणाम हरपले देहभाव, कीर्तनामधील तिसरा परिणाम हा परमात्मा व्यापक आहे याची जाणीव. कोणीतरी महाराजांना विचारलं, महाराज ते जाऊ द्या, या कीर्तनातून काय उरलं हे सांगा. हे उरलं हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण आपलं लक्ष सगळं त्याच्यावर आहे. उरलं, संसारिक माणूस म्हणतो उरलं पाहिजे. बघा तुम्ही आता आमच्याकडे फळ आहे, दादांना माहिती आहे, ते पंक्तीवालीला वाटतं उरलं पाहिजे, म्हणजे ते काय म्हणतात हे बघा कमी नाही पडलं पाहिजे, म्हणजे उरलं तरी चालेल. पंक्तीवाल्याला वाटतं उरलं पाहिजे, कीर्तनकाराला वाटतं उरलं पाहिजे, सप्ताह करणाऱ्याला सुद्धा वाटतं उरलं पाहिजे. आम्ही एकदा काशीला सप्ताह केला, यांना माहिती दादा, मोठा सप्ताह केला, 7-8 हजार लोक होती. काशीहून माघारी आलो, आमचे काही पंढरपुरातले फडकरी मित्र माझे, त्यांनी एकाने मला विचारलं, महाराज काशीला सप्ताह केला? हो. किती उरलं? म्हटलं होतं ते जिरलं, तुला काय सांगायचं किती उरलं ते, पण लोकांना असं वाटतं की ह्याच्यात उरलं पाहिजे. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही एवढी कीर्तनं करता, त्या कीर्तनातून काय उरलं? अभंगाचं शेवटचं चरण महाराज सांगतात. काय झालं? तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव, उरला देव, तुका उरला
गेला भेव त्या काळे गेला भेव त्या काळे गेला भेव त्या काळे गेला भेव त्या काळे गेला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली कुंडली कवरदे हरिविठोल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळी प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात उरला देव गेला भेव त्या काळे. सगळं भय निघून गेलं. आर्य चाणक्य नीतीमध्ये असं सांगतात उद्योगे नास्ती दारिद्र्यम जपतो नास्ती तापकम मौनेन कलहो नास्ती नास्ती जागरी तो भयम. जो नेहमी उद्योगात आहे त्याच्या जीवनात दारिद्र्यता राहत नाही. जो नामस्मरणात आहे त्याच्या जीवनात पाप कधी राहत नाही. ज्यांनी मौन धारण केलं त्याच्या जीवनात भांडणच होत नाहीत. आणि ज्याला आत्मतत्वाची जागृती झाली त्याला मृत्यूची भीती शिल्लक राहत नाही. गेला भेव त्या काळे. हे कशाने घडलं? कीर्तन चांग कीर्तन चांग. हे कीर्तनाने आमच्या जीवनात परिणाम झाले. ते परिणाम किंवा ते परिवर्तन आमच्या कीर्तनाने या कीर्तन महोत्सवाने आमच्या जीवनात व्हावं. माणसाचं असं परिवर्तन व्हावं की ते आठवणीत राहावं. असं परिवर्तन आपल्याकडे व्हावं आणि ते होण्याच्या दृष्टीने आपला सगळा प्रवास या ठिकाणी चालू आहे. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय हरिभक्तीपरायण सचिनदादा पवार महाराज दादांनी या उत्सवाचं आयोजन केलं. या परिसरामध्ये खरं तर हा सीमा भागावरचा सगळा परिसर आहे. अगदीच आपण बाँड्रीवरची सगळी मंडळी आहोत. पण अशा भागामध्ये हा एक गुरुकुल निर्माण करून एक संस्था 8वी ते 10वीपर्यंत ही मुलं इथं योग्य पद्धतीने शिक्षण घेत आहेत. खरं तर माझे वडील एक वाक्य सांगतात. माझ्या वडिलांना दादा चांगलं ओळखतात. आमचे वडील एक वाक्य सांगत असतात. ते असं सांगत असतात पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण कमी होतं पण संस्कार होते. आत्ताच्या काळामध्ये शिक्षण खूप झालं पण संस्कार राहिले नाहीत. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण 4वी 7वी 10वी संपलं पण संस्कार होते. कसं बोलावं काय बोलावं. आता खूप शिक्षण झालं वेगवेगळ्या डिग्र्या डबल डिग्र्या झाल्या पण संस्कार राहिले नाहीत. आमचे वडील एक वाक्य सांगत असतात शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे. आणि संस्कारमय शिक्षणाकरिता अशा गुरुकुलाची गरज आहे असं मला म्हणायचं आहे. या गुरुकुलामध्ये संस्कारही दिले जातात आणि शिक्षणही दिलं जातं. त्यामुळे एक संस्कारमय शिक्षण जिथं दिलं जातं ते हे परिवर्तन गुरुकुल आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या सर्व विद्यार्थ्यांवर याच वयात जर कीर्तन ऐकण्याचे संस्कार होत असतील, याच वयामध्ये हरिपाठ म्हणण्याचे संस्कार होत असतील, याच वयामध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव ही संस्कृती त्यांना शिकवली जात असेल तर मला असं वाटतं साने गुरुजींनी जे वाक्य लिहिलं आहे
ते वाक्य खऱ्या अर्थाने सार्थ होऊन जाईल. अध्यात्माच्या पायावर उभी असलेली एकमेव संस्कृती, तिचं नाव भारतीय संस्कृती. त्यामुळे तो पाया इथं घट्ट करून घेतला जातोय असं म्हणायला हरकत नाही. आपल्या सर्वांवर खरं तर इतकं शांत छानपैकी, म्हणजे मी आपली स्तुती करतोय असं नाही, परंतु अलीकडल्या काळामध्ये एवढी कीर्तनं आम्ही सकाळ संध्याकाळ करतोय, पण आपल्याला ज्या कीर्तनात आनंद वाटतो अशी मला अलीकडल्या काळातली जागा म्हणजे ही कौलग्यातली जागा वाटते, की तिथं मलाच आनंद वाटतो. एरवी आम्ही जातो, अनेक ठिकाणी फार मोठे मोठे सप्ते असतात, हजारो लाखो लोक असतात, वेगवेगळ्या व्यवस्था असतात, पण त्यापेक्षा सुद्धा या भूमीमध्ये मात्र अवस्था आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण श्रोते छानपैकी ऐकणारी मंडळी आहात. एवढा मोठा सगळा समाज असून सुद्धा इतक्या शांततेने आणि तन्मयतेने आपण ऐकत आहात, त्यामुळे आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एवढ्या दूर या ठिकाणी येणं झालं. खरं तर अनेक वेळेला येण्याची इच्छा असूनही येता येत नव्हतं, पण इथं आल्यानंतर हा सगळा परिसर पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं, असं 2 तासात करताच काय यावं बरं असं वाटायला लागलं. कारण ही जागा अशी आहे की कुठं गेल्यानंतर आपलं मन रमावं अशा काही मोजक्या जागा आहेत. त्याच्यात एक ही मला या गुरुकुलाची जागा वाटते. आपल्या सर्वांवर ज्ञानोबाराय तुकोबारायांचे आशीर्वाद अखंड राहावे. ही सेवा पुन्हा एकदा त्यांच्या चरणी मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आमच्या नियमाप्रमाणे अर्धाच मिनिट मानकोजी बोधराज भजन होईल. नंतर दादा ज्या पद्धतीने सूचना करतील त्या पद्धतीने या कीर्तनाची सांगता होईल. मानकोजी बोधराज मानको बोधराज मानकोजी 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 बोधराज आहा मानकोजी बोधराज मानकोजी बोधराज कुंडलिक वरदे हरिविठोल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. मानकोजी बोधराज मानकोजी बोधराज